नमस्कार, मी स्वप्नील तांबेकर. टेट 2025 या परीक्षेमध्ये नॉन व्हर्बल रिझनिंगला खूपच जास्त वेटेज दिलेलं आहे. 200 पैकी 20 प्रश्न हे नॉन व्हर्बल रिझनिंग या विषयावर विचारले जात आहेत. म्हणजे जवळपास 10% वेटेज हा सेक्शन घेत आहे. ज्यावेळी लहान बाळ जन्माला येतं त्यावेळी ते डायरेक्ट बोलायला शिकत नाही, लिहायला शिकत नाही, तर ते आजूबाजूला ज्या गोष्टी आहेत त्याचा शेप ओळखायला शिकतं, कंपेअर करायला शिकतं, एक पॅटर्न ऑब्झर्व करायला शिकतं. आणि हाच इसेन्स आहे नॉन व्हर्बल रिझनिंग म्हणजेच आकृत्यावरील प्रश्न याचा. हा पार्ट स्पॅटियल रिझनिंग यामध्ये येतो, जो 80 मार्क आपल्याला आहेत बुद्धिमत्ता चाचणी त्याचा हा पार्ट नाही आहे. तर हे एक्स्ट्रा 20 मार्क जे 120 आहे त्याच्यामध्ये तुम्हाला याचे मार्क्स मिळणार आहे. तर हा आपण ज्यावेळी टीचिंग करत असणार आहे त्यावेळी फक्त नंबर्स आणि वर्ड्स तुमच्यासमोर असणार नाहीत. फक्त नंबर्स आणि वर्ड्स यूज करून टीचिंग करू शकतो, पण एक नॉन व्हर्बल ज्या गोष्टी आहेत त्याच्या थ्रू देखील आपण चांगल्या प्रकारे टीचिंग करू शकतो. आणि माझ्या मते तेच चेक करण्यासाठी या परीक्षेमध्ये नॉन व्हर्बलचे एवढे जास्त प्रश्न टाकलेले आहेत. मुलांना आपण फक्त पझल सॉल्व करायला शिकवणार नाही, फक्त लिहायला वाचायला शिकवणार नाही, तर पॅटर्न ओळखायला आपण शिकवणार आहोत. एक पॅटर्न ओळखून लॉजिक कसं लावायचं, युक्तिवाद कसा करायचा हे आपण शिकवणार आहोत. त्यामुळं याचं वेटेज एवढं जास्त आहे. त्यामुळं कृपया कुणीही नॉन व्हर्बल कशाला टाकलं वगैरे असं बोलू नका. खूप 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 महत्त्वाचं आहे. तर ऑब्विसली टीचिंगमध्ये हे इम्पॉर्टंट आहेच, पण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला नेमका स्टडी कसा करायचा आहे हे आज आपण बघणार आहोत. सो आजचा सेशन हा माझा टेटमध्ये जे प्रश्न प्रकार आले होते, एक म्हणजे सिरीज आली होती, सिरीज कम्प्लिशन, आणि दुसरा म्हणजे ॲनॉलॉजी. या 2 प्रश्न प्रकारापुरत्या मर्यादित असणार आहे. बऱ्याच मुलांना नॉन व्हर्बल कसं सॉल्व करायचं हे माहीत नाही. त्यामुळे बरीच मुलं एकतर याच्यामध्ये खूप जास्त वेळ देतात किंवा बरीच मुलं स्किप करतात. पण एक मध्यम मार्ग आहे जो मी जे प्रश्नपत्रिका सोडवल्या त्यामध्ये मी बऱ्याच वेळा हा मध्यम मार्ग तुम्हाला सांगितला होता की आपल्याला पूर्णपणे स्किप हे प्रश्न करायचे नाही आहेत. तर एक आपण स्ट्रॅटेजी वापरायची आहे आणि या स्ट्रॅटेजीमधून आपल्याला 4 मधले 2 ऑप्शन एलिमिनेट करायचे आणि 2 ऑप्शन जे असतील ते सॉल्व करताना तुम्हाला ते जे 2 ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये फुल रिस्क घेऊन अटेम्प्ट करून यायचे. फक्त हीच जरी तुम्ही स्ट्रॅटेजी यूज केली तर 2 एलिमिनेट झाले म्हणजे 2 शिल्लक राहिले. 50% चान्सेस, 50% प्रोबॅबिलिटी या ठिकाणी शिल्लक राहते करेक्ट येण्याची. 20 मधले तुमचे 10 तरी करेक्ट येतील, बरोबर. पूर्णपणे जर तुम्ही 20 तुक्के मारून आला तर फक्त 1/4 प्रोबॅबिलिटी राहते, 25% चान्सेस राहतात करेक्ट येण्याचे. म्हणून ही एक मेथड महत्त्वाची आहे. आणि त्याचबरोबर मी तर असं नाही केलं, मी पूर्णपणे स्किप नाही केले आणि मी सगळे पूर्णपणे करेक्ट सॉल्व केले नाही. मी यातला थोडासा अजून थोडासा मध्यम मार्ग निवडला. तर मी साधारण 20 पैकी एक 13 ते 15 मी सॉल्व केले असतील आणि उरलेले 5 किंवा 6-7 जे असतील ते मी 2 एलिमिनेट करून 2 मध्ये रिस्क घेतलेली आहे. तर ही टेक्निक जी आहे ही टेक्निक बऱ्याच मुलांना माहीत नाही, त्यामुळं बरीच मुलं याच्यामध्ये फसत आहेत. एक लक्षात घ्या, हे जे प्रश्न असतात हे सलग येत नाहीत, तर रँडमली तुम्हाला थोड्या थोड्या अंतरावर भेटत जातील. मग हे भेटल्यानंतर फक्त हाय हॅलो करायचं की त्याच्याशी समजून घेऊन सॉल्व करून पुढे जायचं, हे तुम्हाला या सेशनच्या शेवटी कळणार आहे. त्यामुळे हा सेशन शेवटपर्यंत बघा. ज्या मुलांनी माझे अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका ही जी सिरीज आहे ही बघितली होती त्यांना ऑलरेडी हे माहीत असेल मी कसं अप्रोच करतो या प्रश्नांकडे. जास्त याला मी महत्त्व देत नाही, कारण याला जर जास्त महत्त्व तुम्ही देत बसला एक्झाममध्ये हेच घेऊन बसाल आणि हे सॉल्व करण्यासाठी
वेळ जास्त लागतो, टाइम कन्झ्युमिंग प्रश्न असतात, हे मी वारंवार तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, हरकत नाही. आता आपला अप्रोच नेमका कसा असला पाहिजे हे आपण आज बघणार आहोत. तर पहिल्यांदा टाइप 1 बघूया, सिरीज कंप्लीशन. तुम्हाला 4 डायग्राम दिलेले आहेत, ABCD. 5वी डायग्राम कोणती असेल असा हा प्रश्न असतो. तर आज शिकवताना मी तुम्हाला इंडक्टिव्ह टीचिंग मेथड यूज करणार आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तुमची देखील मदत मला पाहिजे. ज्यावेळी तुमच्यासमोर एखादी डायग्राम येईल त्यावेळी तुम्ही तो व्हिडिओ पॉज करायचा. पॉज केल्यानंतर स्वतः विचार करायचा, सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. एकदा सॉल्व्ह झाला की मग परत व्हिडिओ बघायला सुरुवात करायची. मग मी तुम्हाला एक्सप्लेनेशन जे सांगणार आहे त्याचा चांगला फायदा होईल. थोडंसं फास्ट मी जाणार आहे, कारण याच्यामध्ये वेळ घालवणं हे काय आपल्याला परवडणार नाही आहे. त्यामुळं पटापट मी सॉल्व्ह करेन. तुम्हाला मात्र दरवेळी काय करायचं आहे, पॉज करायचा, व्हिडिओ विचार करायचा आणि त्यानंतर एक्सप्लेनेशन बघायचं आहे. तुम्हाला खरंच नॉन व्हर्बलमध्ये जर चांगलं मार्क्स मिळवावे, चांगला परफॉर्मन्स द्यावा असं वाटत असेल तर चांगला परफॉर्मन्स म्हणजे काय, सगळेच तर आपल्याला करेक्ट नाही सॉल्व्ह करायचे आणि याचा इम्पॅक्ट बाकीच्या सेक्शनवर आपल्याला होऊ द्यायचा नाही आहे. कारण हेच फक्त घेऊन बसला तर मग तुम्हाला वेळ पुरणार नाही. 20 प्रश्न आहेत हे डोक्यामध्ये ठेवा, 20 पेक्षा एकही एक्स्ट्रा येणार नाहीये. तर ट्राय करा तुम्ही. बघा आता इथं यामध्ये कसं असतं, ही तुम्हाला डायग्राम दिलेली आहे. हा एक चौकोन आहे. हे जे आहेत याला एलिमेंट्स असं म्हणतात, एलिमेंट्स किंवा घटक असं याला म्हणतात. हे जे घटक आहेत हे घटक तुम्हाला बेसिक मी अगोदर सांगतो, नंतर ह्या गोष्टी थोड्याशा फास्ट होतील. हे जे घटक आहेत ह्या घटक आपली जागा बदलत असतात. हे घटक कशा जागा बदलतात, एका पॅटर्न नुसार जागा बदलत असतात. सगळ्यामध्ये तुम्हाला दिसून येईल, सगळ्या नॉन व्हर्बल क्वेश्चन मध्ये हे जे घटक असतात हे आपली जागा बदलतात किंवा शेप बदलतात, एक स्वतःभोवती फिरत असतात. तर एक कुठला पॅटर्न आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. ज्यावेळी पटकन आपण एक नजर फिरवतो, नजर फिरवल्या फिरवल्या आपल्या एक लक्षात येतं, मला हा पॅटर्न आवडला. एकच घटक घ्यायचा, एकच एलिमेंट पकडायचा. एलिमेंट म्हणजे घटक. हा मी घटक पकडला, हा बाहेरच्या बाजूला आहे. पुढच्या डायग्राम मध्ये असा चालला. एक लक्षात घ्या, ही जी आहे डायरेक्शन याला आपण अँटी क्लॉकवाईज म्हणतो, घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने. आणि ही जी आहे याला म्हणतो क्लॉकवाईज. तर यामध्ये अँटी क्लॉकवाईज असा चाललेला आहे, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. हा इथं गेला, आत आला हा. त्यानंतर पुढच्या डायग्राम मध्ये हा अँटी क्लॉकवाईज जाऊन इथं गेला, बाहेर आला. पुढच्या डायग्राम मध्ये हा इथून इथं गेला, आत गेला. सो नेक्स्ट डायग्राम मध्ये हा इथून जाणार, इथे जाणार आणि इथं आत आहे तो बाहेर असणार आहे. बाहेर असणारे ऑप्शन तुम्हाला कोणते दिसत आहेत, 2 आणि 4 दिसत आहेत. हे ऑप्शन एलिमिनेट करा. ओके, हे ऑप्शन एलिमिनेट करा. त्यानंतर 2 ऑप्शन शिल्लक राहिले. आता एकच या ठिकाणी घटक शिल्लक राहिला आहे. त्या घटकाची जर आपण पॅटर्न व्यवस्थित ओळखलो तर मग तुम्हाला हे पटकन सॉल्व्ह होईल. जर तेवढे पेशन्स तुमच्याजवळ नसतील तर या केसमध्ये 2 आणि 4 मध्ये तुम्हाला फुल रिस्क घ्यायची आहे आणि 2 किंवा 4 ला कशाला तुम्हाला सिलेक्ट करून पुढे जायचं आहे. पण एकच शिल्लक राहिला आहे घटक, त्यामुळे मी तर रिस्क घेणार नाही. एकच घटक शिल्लक राहिला आहे. तर हा घटक बघा, हा अगोदर असा खालच्या बाजूला होता कर्व, त्यानंतर हा असा मला असा झालेला दिसतोय, म्हणजे हा मला असा टर्न झालेला दिसतो. 90 डिग्री मध्ये असा टर्न झाला. नेक्स्ट पुढे बघा, परत हा जो आहे हा इकडे असा टर्न झाला. परत हा असा 90 डिग्री मध्ये टर्न झाला. 90 डिग्री म्हणजे लक्षात घ्या, हा आहे ना, हा असा एक घटक आहे. ओके, तो 90 अंशामध्ये असा फिरतो, 90 अंशामध्ये असा फिरतो, 90 अंशामध्ये असा फिरतो. लक्षात आलं? हे बेसिक तुम्ही समजून घ्या. तर हा घटक असा होता, तो पुढे असा झाला. नेक्स्ट इकडे गेला. आता बघा इथं होता, त्यानंतर हा असा क्लॉकवाईज चालला आहे. इथं आला, त्यानंतर इथं आला, त्यानंतर पुढच्या डायग्राम मध्ये इथं गेला. सो नेक्स्ट डायग्राम मध्ये इथे असणार आहे. सो इथे असणार. डायग्राम 2 शिल्लक राहिले, दोन्ही मध्ये आहे. आता फक्त डायरेक्शन चेक करा. पहिल्यांदा हा खालच्या बाजूला होता, असा होता 90 डिग्री मध्ये.
नेक्स्ट तो हा जो आहे हा अँटी क्लॉकवाईज झाला, नेक्स्ट हा अँटी क्लॉकवाईज 90 डिग्रीमध्ये झाला, नेक्स्ट अँटी क्लॉकवाईज 90 डिग्री, नेक्स्ट अँटी क्लॉकवाईज 90 डिग्रीमध्ये, म्हणजे तुमचा आन्सर करेक्ट चौथा असणार आहे. लक्षात आलं. आता हे थोडंसं मला एक्सप्लेन करायला जास्त वेळ लागतो, पण एकदा हे मी काय बोलतोय तुम्हाला हे लक्षात आलं की पुढं थोडंसं फास्ट तुम्हाला समजेल. 90 डिग्रीमध्ये टर्न होतो म्हणजे काय, अँटी क्लॉकवाईज टर्न होतो म्हणजे काय, लक्षात आलं. अँटी क्लॉकवाईज असा टर्न होतो, 90 डिग्री म्हणजे हा असा टर्न होतो. क्लिअर आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. आता यामध्ये घटक किती आहेत बघा. घटक जास्त आहेत, मोजत बसायचं नाही. ओके, घटक सगळीकडे समान आहेत, घटकांची संख्या बदललेली नाही. आपण काय करायचं, सगळ्या घटकांवर फोकस न करता एक घटक पकडायचा. कोणताही एक तुम्ही पकडा, कोणताही एक पकडा. ओके, मी सपोज मी घटक हा पहिला हा घटक पकडला, क्रॉस. पहिला घटक हा दुसऱ्या ठिकाणी गेला, त्यानंतर इथला पहिला घटक हा दुसऱ्या ठिकाणी गेला, इथला पहिला घटक दुसऱ्या ठिकाणी गेला. सो हा पहिला जो असणार आहे तो दुसऱ्या ठिकाणी जाणार. म्हणजे हा जो आहे हा 1 नंबरचा घटक मी पकडला आणि त्याच्यावर मी ऑब्झर्व करत बसलो. सो हा घटक हा 2 नंबरला असणार. हा ऑप्शन कॅन्सल झाला, हा ऑप्शन कॅन्सल झाला. 2 पर्याय तुमच्याजवळ शिल्लक आहे. आता या केसमध्ये तुम्हाला काय करायचंय, एकतर सॉल्व्ह करायचं असेल तर पुढे जा, वेळ नसेल तर चान्स घ्या. 1/2 प्रोबॅबिलिटी शिल्लक राहिलेली आहे, बिंदास तुम्ही अटेम्प्ट करा. आता मी काय करतो, जनरली या 2 जरा ऑब्झर्व करतो. 1, 2 सेम आहेत, तिसरा फक्त बदललाय. मग तिसऱ्यावर आपण फोकस करूया. तिसरा घटक कुठे जातोय बघूया. हा 3 नंबरचा घटक आहे. हा कुठे गेला, शेवटी गेला. इथला 3 नंबरचा घटक शेवटी गेला. इथला 3 नंबरचा घटक कुठे जाणार, शेवटी जाणार. सो शेवटी क्रॉस असणार आहे. क्रॉस असणारा ऑप्शन हा आहे. लक्षात आलं. सॉल्व्ह मी कसं करतोय, हळूहळू तुम्हाला याची सवय होऊन जाईल. पुढे अगेन मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला इंडक्टिव्ह टीचिंग मेथड मी यूज करत आहे. पॉज करायचं आहे, स्वतः प्रयत्न करायचा आहे आणि मग पुढे जायचं आहे. ओके, आता बघा, बघितल्या लगेच क्लिअर होतं. हा जो शेडेड रिजन आहे, शेडेड केलेला आहे, शेडेड रिजन, हा असा म्हणजे ही कुठली डायरेक्शन आहे, क्लॉकवाईज आहे, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. इथं गेला, नेक्स्ट याच्यामध्ये इथं आला, नेक्स्ट याच्यामध्ये इथे गेला, नेक्स्ट याच्यामध्ये इथे गेला. सो नेक्स्टला इथे जाणार आहे. सो ऑप्शन कुठले एलिमिनेट होतील, हा एलिमिनेट होईल, हा एलिमिनेट होईल. 2 पर्याय माझ्यासमोर शिल्लक राहिलेले आहेत. वेळ असेल तर सॉल्व्ह करा, नाहीतर 50% चान्सेस घ्या, पुढे जा. बघितल्या 10 ते 15 सेकंदामध्ये 2 पर्याय एलिमिनेट 100% होणार आहे. आता 2 मध्ये बघूया. आता हे 2 मध्ये फरक फक्त ह्या एकच एलिमेंट शिल्लक राहिलाय, एकच घटक राहिलेला आहे. त्यामुळे एक घटक जर शिल्लक राहिला असेल तर मी डेफिनेटली सॉल्व्ह करेन, मी हे स्किप करणार नाही. या घटकावर फोकस करूया. हा इथं खाली होता, त्यानंतर हा इकडे गेला, अँटी क्लॉकवाईज चाललोय. हा इथे आला, अँटी क्लॉकवाईज नेक्स्टला गेला, हा नेक्स्ट इथे गेला अँटी क्लॉकवाईज. सो अँटी क्लॉकवाईज इथे असणार आहे. सो पर्याय तुमचं तिसरा असणार. लक्षात आलं तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं. हळूहळू आपला स्पीड वाढणार आहे. नेक्स्ट, आता ऑब्झर्व करा, ट्राय करा तुम्ही, जमेल, नक्की जमेल. सोपं आहे, काय अवघड असं नाहीये. फक्त कसं होतं की एक्झामच्या स्ट्रेसमध्ये एवढं असतो ना की ह्या गोष्टी मग आपल्याकडून सुटत जातात. बघू शकता आपण, यामध्ये 2 लाईन्स आहेत, 2 लाईन्स आहेत. यामध्ये वाढल्या किती बघा, कनेक्ट केलं हे, ही एक वाढली, 4 झाल्या. यामध्ये अगेन वाढल्या किती, ऑलरेडी हे होतच, ही एक वाढली आणि ही एक वाढली, म्हणजे टोटल 6 झाल्या. नेक्स्ट मध्ये बघा कोणती वाढली, ही एक वाढली आणि ही एकच वाढली, ही एक वाढली, 2 वाढल्या, म्हणजे 8 झाली. सो नेक्स्टला 10 असणार आहेत. सो ऑलरेडी ही ॲज इट इज येणार, ही जी आहे ही ॲज इट इज येणार, ॲज इट इज येणार. सो ॲज इट इज जर आली आणि तुम्हाला अजून 2 वाढवायचे आहेत, कुठे वाढणार, तर सिंपल आहे, शिल्लक कुठलं राहिलेलं आहे, हे शिल्लक राहिले आणि हे येणार. म्हणजे कुठली डायग्राम येते, सेकंड येते. सो काही वेळा तुम्हाला बघा ऑप्शन एलिमिनेशन करण्याची गरज पडत नाही. डायरेक्ट जर पॅटर्न व्यवस्थित तुम्ही बघितला तर आन्सर पटकन येऊ शकतं. याच्यामध्ये सॉरी ही नाही येणार, ही येणार 4 नंबरची. ओके, सो काही वेळा ऑप्शन एलिमिनेशन न करता डायरेक्ट तुम्हाला आन्सर मिळू शकतं, पटकन आन्सर काढायचं.
या केसमध्ये एलिमिनेशन टेक्निक यूज करायची आवश्यकता नाही. करायचीच असती तर हे तर सेम राहणार आहे, त्यामुळे ही कॅन्सल झाली असती. त्यानंतर ऑलरेडी तुमचे हे दोन खाली आहेत, त्यामुळे ही कॅन्सल झाली असती. या 2 मध्ये तुम्हाला रिस्क घ्यावी लागली असती. लक्षात आलं? ठीक आहे. यामध्ये नंबर ऑफ लाईन्स कमी आहेत, 9 आहेत. नेक्स्ट 1 2 3 3 घटक आहेत. बघूया आता, पुढे जाऊया. हळूहळू हे आपण नंबर ऑफ एलिमेंट्स वाढवत जाणार आहे. एका घटकावर फोकस करा. पहिला हा जो आहे हा असा उभा होता, बरोबर? हा उभा होता, हा 90 डिग्री मध्ये असा हा आडवा झाला. पुढे जाऊया. हा पहिला होता, हा पहिला घटक हा आडवा होता असा 90 डिग्री मध्ये हा उभा झाला. हा पहिला घटक होता, हा अगेन आडवा होता, हा 90 डिग्री मध्ये उभा झाला. सो ऑब्विसली या ठिकाणी थोडासा चेंज झालाय. इथं बोथ साइड एरो, इथं सिंगल एरो, बोथ साइड एरो, सिंगल एरो. सो नेक्स्ट मध्ये हा बोथ साइड एरोच येणार आहे. एक लक्षात ठेवा, हा एक पॅटर्न आहे. आणि हा जो पहिला एलिमेंट आहे आडवा आहे, तो इथं जाऊन उभा होणार. म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल झाला, हा ऑप्शन कॅन्सल झाला. 2 पर्याय शिल्लक राहिले. दोन्ही पर्यायामध्ये हे दोन्ही बोथ साइड एरो आहे. आता आपण काय करूया, त्याची पोझिशन बघूया बोथ साइड एरोची. पहिल्यांदा तुमचा एरो हा बोथ साइड इथे होता, याला मी नंबरिंग करतो, 1 2 3 नंबरला होता. त्यानंतर हा 2 नंबरला आला, त्यानंतर हा 1 नंबरला आला, त्यानंतर परत 3 नंबरला गेला आणि 3 नंतर मग ऑब्व्हियसली परत कुठे येणार आहे, मध्ये येणार आहे. म्हणजेच तुमचं उत्तर हे तुमचं मध्ये असणारं सेकंड असणार आहे. लक्षात आलं? जर तुमच्या 2 ऑप्शन एलिमिनेट होत असतील तर पटकन तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्हाला जास्त डोकं पुढे चालवायचं नाही, 2 पैकी 1 सिलेक्ट करायचं, पुढे जायचं. जास्तीत जास्त 10 सेकंड लागतात बघा तुम्हाला 2 एलिमिनेट करण्यासाठी. ओके, आणि उरलेले 2 करण्यासाठी मात्र थोडा जास्त वेळ जाऊ शकतो. नेक्स्ट 6वा प्रश्न. ट्राय करा पॉज करून. बघा या ठिकाणी काय झालेलं आहे, इथं एक कंप्लीट झालेला आहे, बाकी ॲज इट इज आहे, आणि हा कॅन्सल झालेला आहे. ओके, एक आला, एक गेला. नेक्स्ट हा आला, हा जो इथला आहे हा गेला. नेक्स्ट हा आला आणि हा जो इथला आहे तो गेला. सो नेक्स्ट मध्ये बघा हा असा येणार आणि हा जो आहे तो जाणार, बरोबर? सो या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन एलिमिनेशनची आवश्यकता नाही. जस्ट तुम्हाला चेक करायचं आहे कुठली डायग्राम या ठिकाणी ऑब्झर्व करायचं आहे, कुठली डायग्राम येऊ शकते. अच्छा, यामध्ये कुठला कॅन्सल होतोय, हा कॅन्सल झाला, हा कॅन्सल झाला. नेक्स्ट हा कॅन्सल झाला, नेक्स्ट हाच होणार ऑब्व्हियसली. ओके, आता बघा ही डायग्राम मला मिळत नाहीये, मग मी काय करणार, हे न जाऊ दे, असं न होता असं जरी आला तरी मला चालेल, नो प्रॉब्लेम. सो ही डायग्राम माझी ही मॅच होते बघा. लक्षात आलं? ही डायग्राम मॅच होते, त्यामुळे हा तुमचा पर्याय असणार आहे. लक्षात आलं? सो असं देखील आपण करू शकतो. काही वेळा तुम्हाला ऑप्शन एलिमिनेशनचा वापर न करता देखील सिरीजमध्ये पुढचं कुठलं आकृती येणार आहे हे सांगू शकतो. पुढे जाऊया. प्रश्न 7वा. ऑब्झर्व करा. ऑब्झर्वेशन बघा, महत्वाचं आहे. काय काय ऑब्झर्व केलं आपण? हा एलिमेंट 2 वेळा समान आला, 2 वेळा हा बरोबर 180 डिग्री मध्ये टर्न झाला, 180 डिग्री मध्ये टर्न झाला. 180 डिग्री मध्ये म्हणजेच 180 डिग्री म्हणजे उलटा होतो असा. जो अशी डायग्राम आहे, अशी डायग्राम आहे ती एक्झॅक्टली अशी होती 180 डिग्री मध्ये. ओके, 180 डिग्री म्हणजे समजून घ्या, 180 डिग्री म्हणजे ही अशी आहे, ती अशी होती, उलटी होती. ओके, किंवा ज्याला आपण मिरर इमेज असं देखील म्हणू शकतो. मिरर इमेज एक्झॅक्टली होणार नाही, पण 180 डिग्री मध्ये कसं होणार, इकडची बाजू इकडे जाणार. ओके, सो मिरर इमेज पण म्हणू शकत नाही. सो 180 डिग्री झाला. सो नेक्स्ट टाइम हे असं असणार, राईट? सो कुठले ऑप्शन तुमचे कॅन्सल होतात? ऑप्शन तुमचे कॅन्सल होतात. हा ऑप्शन कॅन्सल होतो, हा ऑप्शन कॅन्सल होतो, हा ऑप्शन कॅन्सल होतो, हा फक्त शिल्लक राहतो. किती सोपं आहे बघा, एका ह्याच्यातच आपल्याला उत्तर मिळालं. ओके, बाकी तर मला यामधले एलिमेंट कसे टर्न होतात बघा. हा इथे होता. आता हे एलिमेंट बघायचे कसे, तर ठीक आहे, पुढे गेल्यावर मी तुम्हाला सांगेन कसं बघता येईल, किंवा तुम्ही याच्यावर देखील फोकस करू शकता. हे सेम सेम
सेम चेंज झालं. सो नेक्स्ट तुम्हाला सेमच राहणार ना, 3 वेळा सेम राहिले, सो हे देखील सेमच राहणार, बदलणार नाही. याच्या पोझिशन बद्दल बघाल तर ही पोझिशन इथं आली, नेक्स्ट टाइम पोझिशन इथंच राहिली, 3 वेळा इथंच राहिली. सो नेक्स्ट टाइम अगेन चेंज होणार. ही पोझिशन किती गेली बघा. तर मी काय करतो, हा जो आहे हा हाफ कन्सिडर करा, हा 1 कन्सिडर करा, आणि हा मग काय असणार आहे 1.5. कितीने हे टर्न झाला, या बाजूला गेला, किती पोझिशन, हा 1 आणि हा हाफ 1.5, दीड घरं पुढे आला. लक्षात आलं, किती घरं पुढे आला, 1.5 घरं पुढे आला. सो इथून जो 3 वेळा सेम राहिलाय बदलणार, 1.5 घरं पुढे येणार. 1.5 घरं म्हणजे अर्ध घर इथं आणि 1 घर इथे असणार आहे. ते काही गरज नव्हती त्याला, पण जस्ट मी एक्सप्लेन तुम्हाला करण्यासाठी म्हणून सांगितलेलं आहे. पुढे जाऊया. ही डायग्राम जी आहे ही एक्झाम मध्ये विचारली होती. तुम्ही ज्यांनी पेपर दिलाय ना त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा, या पद्धतीच्या डायग्राम तुम्ही बघितले आहेत का एक्झाम मध्ये. मी स्वतः एक्झाम दिली त्यामुळे मला नक्की माहिती आहे. ज्या डायग्राम तुम्हाला समोर दिसतील ह्या स्पष्ट दिसणार नाहीत. काही वेळा तरी अशा काही डायग्राम होत्या, म्हणजे याच डायग्राम बद्दल बोलायचं झालं तर जी परीक्षेमध्ये विचारली होती ही हाताने ड्रॉ केलेली होती. इतर तर तुम्हाला थोडंफार क्लिअर दिसत आहे, पण एक्झाम मध्ये मी हे बघितलं की ऑब्झर्व केले की हाताने ड्रॉ केले. ही अशी हाताने ड्रॉ केली, लक्षात आलं, ही अशी हाताने ड्रॉ केलेली आहे. हे असं हाताने ड्रॉ केलं होतं. ओके, सो आता यामध्ये लॉजिक आपण शोधूया. काय लॉजिक आहे तर पहिल्या डायग्राम मध्ये 2 अशा लाईन्स होत्या. नेक्स्ट मध्ये बघा अगेन 2 ने कंप्लीट झालं, 2 ने कंप्लीट झाला. पुढच्या डायग्राम मध्ये ही तर इथपर्यंत सेमच आहे, 1 2 3 डायग्राम आल्या. पुढच्या डायग्राम मध्ये इथपर्यंत सेम आहे, 1 2 3 4 लाईन्स आल्या. सो इथं बघा, इथं 2, इथं 3 नवीन आल्या, इथं 4 आल्या. पुढे किती येणार आहे 5 या नवीन लाईन्स येणार आहे. 5 लाईन 1 2 3 4 5 असं हे करावं लागेल. सो तुम्हाला सेम कुठे दिसत आहे, सो सेम आपल्याला दिसत आहे या ठिकाणी. यामध्ये ऑप्शन एलिमिनेशनची आवश्यकता नाही, तुम्हाला तो पॅटर्न ओळखूनच आन्सर काढायचा आहे. ओके, इथं ऑप्शन एलिमिनेशन चालणार नाही. पुढे सो या पद्धतीचे देखील आमच्या शिफ्टला आला होता. ज्यांनी एक्झाम दिलेला आहे त्यांनी मला नक्की सांगा या पद्धतीचा प्रश्न हा आला होता का. आता बघूया यामध्ये काय झाले. एक चौकोन दिसत आहे, एक लाईन फक्त वाढली, लेफ्ट साईडला वाढली, दुसरी लाईन या ठिकाणी इथं वाढली, तिसरी लाईन माझी इथं आली, सो चौथी लाईन माझी इथं असणार आहे. लक्षात आलं, हा एक पॅटर्न आहे, पॅटर्न समजून घ्या. सो चौथी लाईन इथं असणार, म्हणजे इथपर्यंत असणार अशी सेम. सो आपला आन्सर असणार आहे किती, ऑप्शन 4. इथं तुम्हाला ऑप्शन एलिमिनेशनची आवश्यकता नाहीये. पॅटर्न्स ओळखला की झालं का. पुढे आता इथं घटक वाढत चालले आहेत बघा, वाढले आहेत थोडे घटक. या पद्धतीचा प्रश्न आला की नाही तेवढं मला कमेंट करून सांगा. प्रयत्न करा तुम्ही अगोदर आणि मग आन्सरकडे या. 1 होतं या ठिकाणी, 2 होते, 3 होते, 4 झाले. सो नेक्स्ट याच्यामध्ये 5 येणार. सगळ्या ऑप्शनमध्ये 5 दिसत आहे, त्यामुळं ही टेक्निक कामाला येणार नाही. लगेच स्किप करायचं नाही किंवा तुक्का मारायचं नाही, अजून थोडा विचार करायचा. सो या ठिकाणी आपण एक एलिमेंट पकडूया. या एलिमेंटला पकडतो मी. ओके, टी हा आपण कन्सिडर करूया. टी हा टी इथं उलटा झाला, अगेन इथं हा उलटा झाला, म्हणजे हा बरोबर 180 डिग्रीमध्ये टर्न होतो. त्यानंतर इथं हा उलटा झाला, सो नेक्स्ट टाइम हा असा असणार आहे. आणि लोकेशन जर तुम्ही बघाल, हा 1 नंबरला लेफ्ट साईडने हा 1 नंबरला टी कोणत्या पर्यायामध्ये नाही आहे तो ऑप्शन तुमचा एलिमिनेट झाला. सो घटक ज्यादा असले तर तुम्हाला काय करायचं, ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक वापरायची आहे. त्यानंतर पुढे जाऊया, दुसरा घटक पकडूया. हा ॲरो होता. ओके, सो हा जो ॲरो आहे, हा ॲरो हा इथं वरच्या बाजूने होता, टीच्या बाजूलाच खाली आला, हा अगेन वर गेला. सो इथं दुसरा ॲरो हा खालच्या बाजूला असणार आहे. सो खालच्या बाजूला असणार म्हणजे पर्यायामध्ये 1 2 3 सगळं सेमच आहे, त्यामुळे याचा काय उपयोग नाही. सो आपण तिसऱ्यावर फोकस करूया. तिसरा हा इथे आला नवीन एलिमेंट, हा उलटा झाला. सो नेक्स्ट हा असा असणार आहे. सो कुठला पर्याय येतो बघा, तिसरा घटक, तिसरा एलिमेंट इथं तर आहे. त्यानंतर
इथं देखील आहे, इथं नाही आहे, तिसरा एलिमेंट हा आहे बघा, उलटा झालाय ना, त्यामुळे 2 पर्याय राहिले. आता बघा ऑलरेडी आपण एवढी मेहनत घेतलेली आहे. काही जणांचे पेशन्स या ठिकाणी संपू शकतात. पेशन्स जर संपले तर 50% चान्सेस तुम्ही डेफिनेटली घ्या, बिंदास घ्या. ओके, सो आता आपण काय करूया, याच्यामध्ये समान काय आहे, हा इथे कुठला येणार, हा जो आहे चौथा, हा उलटा असणार आहे, म्हणजे हा उलटा असणार. सो अर्थात तुमचा पर्याय 1 हे उत्तर असणार. लक्षात आलं. सो 2 तुम्ही जर काढल्यानंतर कंटाळला असला, फटीक, माइंड फटीक जर तुम्हाला वाटत असेल, मेंदूला थोडासा त्रास झालेला आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही स्किप करून 1 आणि 2 पैकी एक पर्याय निवडू शकता. बघा निगेटिव्ह मार्किंग नाही, त्यामुळे बिंदास आपल्याला अटेम्प्ट करायचे. मी ऑलरेडी सांगितलंय फुल रिस्क मोड ऑन करायचा आहे. फुल रिस्क घ्यायची, फुल रिस्क याच्यामध्ये, पण कॅल्क्युलेटेड रिस्क. 11वा प्रश्न. आता यामध्ये आपण ऑब्झर्व करत जाऊया. ए आणि बी मध्ये ऑब्झर्वेशन करा, काय बदल झालाय. ए आणि बी मध्ये काय बदल झालाय हाच फक्त सांगा मला. काय बदल झालाय ए आणि बी मध्ये सांगा. ऑब्झर्व केला, काय बदल केलाय. हे सेम आहे, हे सेम आहे, हा घटक सेम आहे, हा घटक सेम आहे. हा जो असा होता हा फक्त असा झाला. सो याला मी काय म्हणतो बघा, हा जो घटक होता हा असा झाला, हा असा होता, हा 180 डिग्री मध्ये असा टर्न झाला. 180 डिग्री मध्ये टर्न म्हणजे काय, तर सिंपल तुम्हाला सांगतो. 180 डिग्री मध्ये टर्न हा आहे, 180 डिग्री मध्ये टर्न म्हणजे हा असा झाला, बरोबर असं. लक्षात आलं. 180 डिग्री मध्ये टर्न झाला. त्यानंतर हा पहिला चेंज इथं झाला. बी आणि सी मध्ये, बी आणि सी मध्ये तुम्हाला फक्त बघायचंय बदल काय झाला. काय बदल झाला बी आणि सी मध्ये. हे सेम आहे, हे सेम आहे. हा दुसरा जो घटक आहे हा अगेन तुम्हाला इथं दिसून येतोय. हा जो असा होता हा असा 180 डिग्री मध्ये अगेन टर्न झाला, 180 डिग्री मध्ये टर्न झाला. यस, बाकी हा सेम राहिला, हा सेम राहिला. नेक्स्ट मध्ये हा सेम राहिला, सेम राहिला, हा सेम राहिला. हा जो आहे हा 180 डिग्री मध्ये टर्न झाला टर्न. सो हा बदलला. सो पुढच्या डायग्राम मध्ये हा बदलणार. हे 3 जे आहेत हे सेम राहणार, म्हणजे हा 180 डिग्री मध्ये टर्न होणार. हे 3 सेम राहणार. हे 3 सेम राहणारे कुठले येतात, हे 3 पहिल्यामध्ये तर सेम दिसत आहेत. आणि हा जो आहे हा 180 डिग्री मध्ये टर्न झाल्यानंतर 180 डिग्री मी इथं काढतो. ओके, सो हा घटक 180 डिग्री मध्ये टर्न करायचा आहे. कुठल्या डायरेक्शनने, हा 180 डिग्री मध्ये असा फिरवायचा आहे. फिरवला. सो कुठे आहे, पहिल्यामध्येच मला दिसून येतं. इथं मला ऑप्शन एलिमिनेशनची आवश्यकता लागली नाही. कळलं का. सो ऑप्शन एलिमिनेशन सगळीकडे नाही, जिथं घटक कमी आहेत तिथं तुम्हाला पॅटर्न ओळखणं जरा फायद्याचं ठरणार आहे. मी अशा पद्धतीचेच प्रश्न सोडवले आहेत. जिथं घटक जास्त आहेत तिथं मी 50% रिस्क घेतलेली आहे. पुढचं बघा, डायग्राम अस्पष्ट दिसेल, एक्झाम मध्ये देखील अस्पष्टच दिसते. सवय आतापासून लावून घ्या. एका एलिमेंटवर आपण फोकस करूया. कशावर फोकस करूया, एक ॲरो आणि एक डॉट. इथं एक ॲरो, ॲरोचं टोक, हे ॲरोचं टोक, हे ॲरोचं टोक आहे, हा डॉट, हे ॲरोचं टोक, हे डॉट. म्हणजे इथं 2 होते, इथं एक एक्स्ट्रा वाढला, सर्कल वाढलं. ओके, गोल वाढला. त्यानंतर इथं 2 राहिले, इथं अगेन 3 आले. इथं 2, इथं 3, इथं 2, इथं 3. सो इथं असणार आहेत 2 असणार आहेत. त्यामुळं पर्याय तुमचे कुठले कॅन्सल होणार, 1 2 3 हे कॅन्सल झालं, 1 2 3 हे कॅन्सल झालं. 2 पैकी एक उत्तर असणार, 2 पैकी एक उत्तर. या 2 मध्ये ऑब्झर्व केलं तर हा जो ॲरो आहे, ॲरोचं टोक हे फक्त बदललेलं आहे. त्यामुळे आपण ॲरोच्या टोकावर फोकस करूया. पहिल्या केसमध्ये हे ॲरोचं टोक कुठल्या बाजूला होतं बघा, हा जो ॲरो होतो हा या बाजूला होता. दुसऱ्या केसमध्ये इकडे आला, खालीच राहिला. तिसऱ्या केसमध्ये हा वर गेला. सो नेक्स्ट कुठे असणार, हा कसा चाललाय बघा, हा ॲरो असा होता. ओके, असा आपण कन्सिडर करूया. हा इथे आला, नेक्स्ट हा सेम पोझिशनला राहिला. नेक्स्टला तो असा गेला. सो नेक्स्ट सेम राहणार, म्हणजे 2 वेळा सेम राहतो, 2 वेळा सेम राहणार ना.
सो 2 वेळा सेम राहणार, म्हणजेच तुमचा आन्सर असणार आहे, उत्तर असणार आहे तुमचं ही डायग्राम. लक्षात आलं? लक्षात आलं का? नाही समजलं तर एकदा रिवाइंड करून बघा. पुढे जाऊया. 3 घटक आहेत. एका घटकावर फोकस करा. मी नंबर टाकतो वाटल्यास 1 2 3. 3 नंबरचा पहिलं म्हणजे पहिलं ऑब्झर्वेशन, सगळे आन्सरमध्ये कडेला सगळे दिलेले आहेत. फक्त आता या घटकावर तुम्हाला फोकस करायचं आहे. खालचा घटक हा 3 नंबरचा 2 नंबरला गेला. इथं देखील 3 नंबरचा 2 नंबरला गेला. सो इथं देखील 3 नंबरचा 2 नंबरला असणार. सगळेच 2 नंबरमध्ये आहेत. काही हरकत नाही, निराश होऊ नका. पुढे आपण जाऊया. नेक्स्ट, आता इथला 3 नंबरचा आपण ऑब्झर्व करूया. 3 नंबर हा जो होता, हा स्टार जो होता, हा इकडे होता का? नव्हता, नवीन आला. नेक्स्ट मध्ये हा 3 नंबरचा सी जो होता, हा या 2 मध्ये होता का? नाही, न्यू एलिमेंट, नवीन घटक ऍड झाला. नेक्स्ट हा ट्रायंगल आहे. या अगोदर कुठे ट्रायंगल होता का? हा ट्रायंगल नव्हता, नवीन घटक ऍड झाला. सो इथं देखील एक न्यू घटक, नवीन घटक ऍड होणार आहे, जो या 4 डायग्राम मध्ये असणार नाही. 4 डायग्राम मध्ये नसणारा या कुठला आहे सांगा? पहिल्यामध्ये स्टार ऑलरेडी आहे. 3 नंबरचा आपण बघतोय. हा सी इथं ऑलरेडी आहे, कॅन्सल झाला. अरे प्रश्नचिन्ह झालं. मी बघा बाय चान्स प्रश्नचिन्ह झालं. प्रश्नचिन्ह आहे हे माहित नव्हतं मला. एक नवीन घटक कुठला येईल म्हणून मी प्रश्नचिन्ह लिहिलं होतं, बट इट्स ओके. अच्छा सॉरी, प्रश्नचिन्ह पण आहे आणि इथं ॲरो देखील आहे, पण ॲरो हा इथं ऑलरेडी आलेला आहे, त्यामुळं हे देखील येणार नाही. सो उत्तर तुमचं हे असणार आहे. समजलं का? समजलं? एक नवीन घटक ऍड झालेला आहे. या पद्धतीने तुम्हाला बरेचसे पर्याय एलिमिनेट होतील, याची मी तुम्हाला फुल गॅरंटी देतो. ओके, पुढे चला. पाकळ्यावरचे हे प्रश्न आहेत. आता ही पाकळी अगोदर बेसिक लक्षात घ्या. पाकळी कशी असते? पाकळी ही अशी असते. ओके, सो इथं एक पाकळी, इथं एक पाकळी, इथं एक पाकळी, इथं एक, इथं एक, इथं एक, इथं एक. सो ह्या पाकळ्या 8 पाकळ्या झाल्या. लक्षात आलं? आता यामध्ये बेसिक काही गोष्टी आहेत, त्या तुम्ही अगोदर समजून घ्या. इथं पाकळी आहे. ही जी पाकळी आहे, ही पाकळी, ही जर मी इथल्या पाकळीचा विचार केला, इकडे नेली, तर मी म्हणेन ही जी पाकळी आहे ही 45 अंशामध्ये घड्याळाच्या काटेच्या दिशेने फिरली, क्लॉकवाईज फिरली. त्यानंतर मी इथून इथं आणली. इथून मी इथं आणली, तर मी म्हणेन की 45 अधिक हे 45 90 अंशामध्ये घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवली. मी इथं आणली म्हणजे मी ही पाकळी इथं आणली, तर मी इथून किती बघा, इथं 90 अधिक 45 135 अंशामध्ये मी घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवली, 135 अंशामध्ये. आणि जर मी ही इथं आणली तर मग 180 अंशामध्ये मी फिरवली. हे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, आणि इकडे गेलो तर मी घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. क्लिअर आहे? सो हे जर क्लिअर असेल तर पाकळ्यावरचे प्रश्न तुम्हाला 100% जमणार, 100% जमणार. लक्ष द्या व्यवस्थित, एक्झाम मध्ये व्यवस्थित दिसत नाही, त्यामुळे थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. इथं जी आहे ही डार्क केलेली पाकळी, ही एक पाकळी होती. सॉरी, इथं एक डार्क आणि एक ब्लँक पाकळी होती, ब्लँक रिकामी पाकळी होती. इथं 2 आहेत, इथं 3 आहेत, इथं 4 आहेत, 1 2 3 4 5, इथं 6 असणार. 6 पाकळ्या पाहिजेत आपल्याला. ओके, 6 पाकळ्या पाहिजे आहेत. आणि यामध्ये 3 शेडेड असणार आणि 3 रिकाम्या असणार. 6 पाहिजेत. इथं 6 आहेत, इथं 6 आहेत, इथं 6 आहेत, इथं 3 4 7 आहेत. त्यामुळे हा ऑप्शन आपला लगेच बघितल्या 10 सेकंदात एलिमिनेट झाला. पुढे आता आपण थोडंसं ऑब्झर्वेशन करूया. या पाकळीवर फोकस करा. ओके, ही पाकळी जर मी ही पाकळी जर मी 45 अंशामध्ये अशी फिरवली डार्क, तर इथे येणार. बरोबर ना? मी ऑलरेडी सांगितलंय 45 अंशामध्ये घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ही फिरवल्यावर इथं येणार. ही 45 अंशामध्ये इथं आली. ओके, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. पुढच्या याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ही 45 अंशामध्ये इथं आलेली आहे. ओके,
आणि ही जी आहे ही रिकामी पाकळी ही देखील 45 अंशामध्ये इथे आली आणि ही एक नवीन पाकळी ऍड झाली. कळलं? नवीन पाकळी ऍड झाली. पुढे जाऊया. ही जी पाकळी आहे ही पाकळी ही 45 अंशामध्ये मी इकडं आणली, आली इकडे. सो ही देखील 45 अंशामध्ये इथे येणार, 3 नंबरची इथे येणार आणि ही एक नवीन या ठिकाणी पाकळी ऍड होणार. आता ह्यामध्ये कलर बघा, एकदा शेडेड, एकदा रिकामी, एकदा भरलेली, एकदा रिकामी, एकदा भरलेली, एकदा रिकामी. सो इथं ही न्यू आली. नेक्स्ट पुढच्या याच्यामध्ये ही जी आहे ही इथं जाणार 45 अंशामध्ये घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. सगळी डायग्राम जी आहे ही 45 अंशामध्ये फिरली. सो ही जी डायग्राम आहे ही सेम, ही जी डायग्राम आहे ही तुमच्या लक्षात येईल 45 अंशामध्ये फिरली आहे आणि एक नवीन पाकळी ऍड झाली. ओके, आता यामध्ये खाली येऊया. नेक्स्ट बघा सिरीजमध्ये कसं येणार. ह्या पाकळ्या ज्या आहेत समोरासमोर ह्या बरोबर 45 अंशामध्ये असणार. 45 अंशामध्ये हे फिरणार, सगळंच फिरणार ना, सगळं हे 45 अंशामध्ये फिरणार, सगळं हे असं 45 अंशामध्ये फिरणार आहे. सो या दोन पाकळ्या 45 अंशामध्ये फिरणार. दोन पाकळ्या 45 अंशामध्ये कुठे तुम्हाला दिसत आहेत? इथं दिसत नाहीये, इथं दिसत नाही. सो उत्तर तुमचं 1 नंबर असणार. लक्षात आलं? सो या ठिकाणी ऑप्शन एलिमिनेशन पण करायचं आहे आणि थोडाफार पॅटर्नचा देखील अभ्यास करायचा आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. बघा, ट्राय करा, नक्कीच जमेल तुम्हाला. ट्राय करा. ठीक आहे, जमलं असेल चांगली गोष्ट आहे, नाही जमलं इट्स ओके. सो नंबर ऑफ लाईन्स तर सेम सगळीकडे दिसत आहेत. थोडा आपण व्यवस्थित विचार करूया. या एका घटकावर फोकस करूया. पहिला हा इथे गेला, हा नवीन आला वरच्या बाजूला. पुढच्या वेळी हा वर गेला, हा इथे खाली आला उलट्या दिशेने, हा नवीन आला वर. पुढच्या वेळी हा जो घटक आहे हा तुम्ही यावर फोकस करा, यावर फोकस करू नका. ठीक आहे, हा खाली गेला, हा वर गेला, हा खाली गेला. सो पुढच्या वेळी हा वरच असणार. पहिल्या याला बरोबर, पहिल्या याला वरच असणार. सो हा तुमचा कॅन्सल झाला, इथं नाही आहे. हा असू शकतो, हा असू शकतो, हा असू शकतो, हा तुमचा कॅन्सल झाला. ओके, आता 2, 3 मधले तुम्हाला उत्तर काढायचे आहेत. इथं 5 पर्याय दिलेले आहेत. सो ओके, नो प्रॉब्लेम. याच्यामध्ये 2, 3, 4 मध्ये ऑब्झर्व करा. हे थोडंसं 2 नंबरचा घटक आपण बघूया. 2 नंबरच्या घटकामध्ये हा जो आहे हा इथे खाली आला, पुढच्या इथं वर गेला. सो नेक्स्ट टाइम हा 2 नंबरच्या घटकामध्ये खाली येणार, म्हणजे तुमचा हा पर्याय कॅन्सल होतो. हा इथे खाली आलेला आहे, इथे मध्ये पाहिजे होता, इथे बरोबर आहे. 2 नंबरचा घटक झाला. आता 4 नंबरच्या घटकामध्ये तुम्ही बघू शकता हे 2 आलेले आहेत. एकाच ह्याला 2 आलेले आहेत का? नाही, त्यामुळे हा ऑप्शन एलिमिनेट झाला. हे तुमचं उत्तर आहे. बाकीचे घटक चेक करत बसायचं नाही, वेळ घालवायचा नाही, पटकन पुढे जायचं. घटक जेवढे वाढतील तेवढं तुम्हाला मग वेळ लागू शकतो, प्रत्येक घटक जर तुम्ही चेक करत राहिलात तर. पुढे बघा, पॉज करून बघा. आता थोडंसं स्पीड आपला वाढणार आहे, कारण तुम्हाला एक्झॅक्ट मी सगळ्या बेसिक तर गोष्टी सांगितलेत. अगेन मी तुम्हाला चेक करा. इथं बघा घटक किती असणार आहेत. घटक तर 6 6 6 6 सगळीकडे आहे, त्यामुळे नंबर ऑफ एलिमेंट चेक करणं गरजेचं नाही आहे. नेक्स्ट एक एलिमेंट आपण पकडूया. जर मी ऑब्झर्व केलं तर मला एक दिसून येतं, हा जो आहे हा ॲरो बाण जो आहे, हा ॲरो बाण सगळीकडे सेमच दिसत आहे. त्यामुळं असला ॲरो तर अपवर्ड असणार, या खालच्या दिशेला तर असणार नाही, त्यामुळे दुसरं चुकलं. 3 राहील. वेळ असेल तर सॉल्व करा, नसेल तर काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, आपण बघूया. 2 होते, 2 मधला 1 गेला, 2 बरोबर चिन्ह आली. यामध्ये ह्या 2 बरोबर चिन्ह होती, ही बरोबर चिन्ह होती. यातलं 1 राहिलं, 2 अधिक चिन्ह आली. त्यानंतर या 2 अधिक चिन्हामधलं 1 अधिक चिन्ह राहिलं, 2 हे डॉट आले. 2 डॉट आलेले आहेत, पुढे किती राहणार? 1 डॉट राहणार, 1 डॉट राहणार आणि 2 नवीन चिन्ह येणार. बाकी हे तर सेमच राहणार आहे. ओके, सो हा पॅटर्न आहे. लक्षात आलं? सो सेम कुठे बघा, 1 डॉट राहणार आणि 2 नवीन येणार. हे तीन घटक सेमच राहणार आहे.
तीन घटक इथं सेम आहेत, तीन घटक इथं सेम आहेत, तीन घटक इथं सेम. आणि नवीन जे असणार आहेत, नवीन हे एक डॉट ॲज इट इज राहणार, एक डॉट ॲज इट इज राहणार, एक डॉट ॲज इट इज. आणि नवीन तुमचा जो आहे हा याच्या जागी येणार आणि याच्या जागी येणार. कुठला पण येऊ शकतो, चौकोन पाहिजे असं नाही. तर आपण बघू शकतो इथं तर हे ऑलरेडी कॅन्सल झालेलं आहे आपलं, कारण इथं तीन ॲरो झाले. नवीन घटक पाहिजे ना, न्यू एलिमेंट पाहिजे. हा जुनाच आहे त्यामुळे हा चालणार नाही. त्यानंतर हे दोन चौरस तुम्हाला इथं दिसत आहेत का? अगोदर नाही दिसत आहेत, त्यामुळे हे करेक्ट आहे. यामध्ये ट्रायंगल आहे, पण हा ट्रायंगल इथं ॲड झालाय, हा इथं झाला असता तर आन्सर आलं असतं, त्यामुळं हा देखील असणार नाही. ओके, पुढे जाऊया आपण. नंबर ऑफ लाईन्स, रेषा किती आहेत मोजायच्या आहेत आपल्याला. रेषा ही एक आहे, त्यानंतर इथं दोन झाल्या, इथं दोनच राहिल्या, इथं एक दोन तीन, तीन झाल्या, दोन दोन तीन. सो पुढं किती असणार? इथं एक होती, दोन झाल्या, दोन दोन तीन, तीनच राहण्याची शक्यता जादा आहे. नाही, यामध्ये नाही, फरक पडला ना, थोडा थोडा फरक पडला बघा. सॉरी, बदल काय झाला याच्यामध्ये? एक हे ऍड झालं. सी मध्ये बदल काय झाला बघा, हे जे पूर्ण होतं हे पूर्ण झालं. ओके, ही ऑब्विसली हे 180 डिग्रीमध्ये टर्न झालंय. टर्न कसं झालं हे लक्षात नाही आलं तर इट्स ओके. टर्न कसं झालं हे मी तुम्हाला दाखवायचं झालं तर असं दाखवू शकतो, पण याची काय आवश्यकता नाही आहे. ओके, याची काय आवश्यकता नाही. त्यानंतर अगेन हा 180 टर्न झाला आणि तुमच्या लक्षात येते हा एकच वाढला, हाफ वाढला, हाफ निम्मा वाढला. सो निम्मा वाढला असेल तर पुढच्या याच्यामध्ये हा पूर्ण होणार. पूर्ण होणारी डायग्राम पॅटर्न प्रमाणे कुठली आहे? ही तर नाही आहे, ही पण नाही आहे, ही पण नाही आहे, एकच आहे. सो इथं ऑप्शन एलिमिनेशन पेक्षा पॅटर्न ओळखलेलं सोपं जाणार आहे. परीक्षेत तुम्हाला असेच प्रश्न येणार आहेत, आले होते. ज्यांनी परीक्षा दिलेली आहे त्यांनी नक्की मला सांगा या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला आले होते का. ओके, पुढे 18वा प्रश्न आहे. लगेच आपण ऑब्झर्व करू शकतो, लगेच पटकन क्विकली 10 सेकंदामध्ये. हा ॲरो वर होता, हा खाली होता, हा वर होता, हा खाली होता, नेक्स्ट हा वर असणार, त्यामुळे हा पर्याय कॅन्सल झाला. ओके, तीन शिल्लक राहिले. तीन मध्ये ऑब्झर्वेशन करा. तीन मध्ये इथं दोन आहेत, इथं दोन आहेत, इथं हे दोन आहेत. ऑब्झर्वेशन करूया. दोन वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. या ठिकाणी सेम ह्याला दोन आहेत, या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, या ठिकाणी सेमला आहेत. सो नेक्स्टला वेगवेगळ्याला असणार, वेगवेगळे असणार आहेत. त्यामुळं 2 नंबर कॅन्सल झालं, 1 नंबर कॅन्सल झालं. उत्तर तुमचं असणार आहे पर्याय 3. कळलं का कसं नेमकं विचार करत आहे मी? वेगवेगळे समान, वेगवेगळे समान, वेगवेगळे असणार, वेगवेगळे असणारा एकच पर्याय आहे. कळलं का? ठीक आहे, पुढे जाऊया आपण. आता घटक थोडेसे तुम्हाला कन्फ्युजिंग वाटू शकतात. 3 घटक आहेत, पण थोडीशी डायग्राम डेकोरेट केल्यामुळं अवघड वाटू शकतं. प्रयत्न करा. एका घटकावर आपण फोकस करूया. ठीक आहे, डॉटवर फोकस करा. डॉट हा एक घर क्लॉकवाईज गेला, पुढे एक घर मागे आला, पुढे सॉरी इथं 2 झाले, 2 डॉट झाले, 2 डॉट झाले, 2 डॉट झाले. इथं देखील 2च आहेत, इथं देखील 2च आहेत. ओके, आता इथं 3 होते, इथं 1 2 3 4 झाले, इथं 1 2 3 4 5 झाले, 5 घटक झाले. इथं 1 2 3 4 5 6 घटक झाले. सो पुढे 7 घटक असणार आहेत. 3 नी 3 6 7, 7 इथं आहेत, 7 इथं आहेत, इथं 9 आहेत, त्यामुळे हे तर आपलं कॅन्सल झालं. आता ह्या 7 घटकांमध्ये काय काय असणार? काय काय असणार? डॉट हा 1 होता, इथं 2 होते, इथं 2 होते, इथं 2 होते, म्हणजे 2 डॉट तर असणार आहे, 2 डॉट तर असणार आहे. त्यानंतर 2 डॉट तर असणार, 2 पेक्षा कमी असला तर ऑप्शन आपण काढून टाकला असता. ट्रायंगल 1 होता, इथं 1 होता, इथं 2 झाले, इथं 2 झाले. सो बघा, हे 2 होते, 2 होते, 2 वेळे. ट्रायंगल हे 2च असणार, ट्रायंगल हे पुढे 2च असणार. इथं 2 होते, इथं 2 होते, 3 वेळा 2 डॉट आले ना. सो ट्रायंगल देखील 3 वेळा तर आले पाहिजेत, 2 2. सो 3 वेळा 2 2 आले पाहिजेत, तर हा पर्याय तुमचा कॅन्सल होणार. त्यानंतर
त्यानंतर काय आलंय बघा, चौरस जे आहेत, स्क्वेअर हा चौरस, हा एक होता, हा एक होता, इथं एकच होता, इथं दोन झाले. सो पुढे देखील चौरस हे दोनच असणार. इथं तीन आहेत, त्यामुळे हा पर्याय चुकला. उत्तर तुमचं पहिलं असणार आहे. ऑप्शन एलिमिनेशनने आन्सर आपण काढत आहे. पुढे जाऊया. स्पष्ट दिसत नसेल हरकत नाही. हे या पद्धतीचे प्रश्न 100% परीक्षेमध्ये आले होते आणि हे असेच अस्पष्ट दिसत होते. हाताने डायग्राम काढलेले होते, ह्या कळत होतं हाताने काढला आहे हे. IBPS बहुतेक चित्रकलेचे जे प्रशिक्षक चित्रकला चांगली असणारे त्यांना हायर करू शकत नाही, त्यामुळे त्यांनी कसं पण काढलेलं आहे. ग्राफिक डिझायनर हायर करू शकत नाही, तर आपण म्हणू शकतो. ठीक आहे, एक होती, 2 3 4 5 असणार. 5 असल्यामुळं हा 5 सगळीकडेच आहेत का? ओके, 3 4 5, ओके 5 सगळीकडेच आहे, काही हरकत नाही. ह्या एका घटकावर फोकस करूया. ॲरो हा या दिशेला होता, नेक्स्ट अपोजिट दिशेला, नेक्स्ट या दिशेला, नेक्स्ट या दिशेला, पुढे ह्या इकडच्या दिशेला असणार. हा पर्याय कॅन्सल, हा पर्याय कॅन्सल, 2 शिल्लक राहिले. जास्त वेळ नसेल 50% चान्स घ्या, पुढे जा. पुढे या दोन मध्ये सिमिलॅरिटी काय आहे? हा ॲरो सेम आहे, हा ॲरो सेम आहे, हा ॲरो सेम आहे. शेवटचा फक्त बघायचा. शेवटी आपण बघू शकतो सगळ्या डायग्राम मध्ये सिंगल लाईन आलेली आहे. सगळ्या डायग्राम मध्ये सिंगल डायग्राम आलेली आहे, सिंगल लाईन आलेली आहे. ॲरो त्याला आलेला नाही, बाणाचं टोक आलेलं नाही, त्यामुळं सिंगलवाली ही एकच आहे. पर्याय तुमचा हा असणार. ओके, पुढे जाऊया. 21वा प्रश्न सिंपल आहे, लगेच ऑब्झर्व करा. 2 ऑप्शन पटकन तुमचे कॅन्सल होतील. ट्रायंगल, सर्कल, चौरस, ट्रायंगल. सो ट्रायंगलच्या नंतर काय येणार? ट्रायंगलच्या नंतर येणार आहे सर्कल. किंवा असा आपण विचार करू शकतो, इथं जो होतं तो इथं गेला, इथं होता तो वर गेला, इथं होता तो वर गेला, हा इथे वर जाणार. लहान तर होणार नाही. आकार कोणाचा बदललाय का? आकार कोणाचाच बदललेला, आकार बदललाय, ऑफकोर्स आकार बदललाय, सॉरी. लहान होती मोठी झाली, मोठी होती लहान झाली. सगळ्या ह्याचा लहान होता मोठा झाला, लहान होता मोठा झाला, लहान आहे मोठा होणार. त्यामुळे हे 2 पर्याय कॅन्सल झाले. या 2 मध्ये ऑब्झर्व करूया. या 2 मध्ये चौरस तर सेम दिसत आहे आणि हा ट्रायंगल तर सेम दिसत आहे. फक्त या प्लस जे आहे, प्लसवर आपल्याला फोकस करायचं आहे. प्लस पहिल्यांदा इथं होतं, नेक्स्ट हे इथं गेलं, पुढे कुठे गेलं? परत वर गेलं. म्हणजे इथं होतं, इथं आलं, पहिल्यांदा इथं होतं, दुसऱ्यांदा इथं गेलं, तिसऱ्यांदा परत वर गेलं, इथं आलं, चौथ्यांदा परत इथं वर गेलं, चौथ्यांदा वर गेलं. सो पाचव्यांदा परत खाली येणार, या पोझिशनला येणार. म्हणजे प्लस इथं पाहिजे होतं, कॅन्सल झालं. सो उत्तर तुमचं हे येणार आहे. पुढे जाऊया आपण. बघा, ऑब्झर्व करा. काय ऑब्झर्वेशन कळतं? क्रॉस आहे, वर गेला क्रॉस, एकदा खाली आला, एकदा वर गेला. सो इथं खाली येणार आणि ऑब्व्हियसली डॉट तर येणार नाही. डॉट सोडून एखादी डायग्राम येणार, कारण क्रॉस 2 वेळा रिपीट झाल्यानंतर नवीन एलिमेंट आला. हा देखील 2 वेळा झालेला आहे, नवीन एलिमेंट येणार, तो देखील ह्या खालच्या या घरामध्ये येणार. हे कॅन्सल झालं. त्यानंतर कारण इथं डॉट आहे म्हणून हे कॅन्सल झालं. इथं या बाजूला पाहिजे होतं, हे कॅन्सल झालं. सो उत्तर तुमचं हे असणार आहे. पुढे जाऊया. या पद्धतीचे प्रश्न होते की नाही एकदा कन्फर्म करून मला सांगा. काय काय केले बघा. पायऱ्या आहेत या ठिकाणी, पायऱ्या आपण म्हणूया. किती पायऱ्या आहेत? 1 2 3 4, 4 आहेत. 1 2 3 4, 4 आहेत पायऱ्या. यामध्ये काय झालं, ही शेवटची पायरी काढून टाकली, ही पायरी काढून टाकली. नेक्स्ट पुढच्या ह्याच्यामध्ये ही पायरी काढून टाकली, ही पायरी इथली काढून टाकली बघा. नाही, हा एकच काढून टाकला, हा एकच काढून टाकला. ओके, पुढच्या ह्याच्यामध्ये हे 2 काढून टाकले, इथले नाही, इथले 2 काढून टाकले. म्हणजे इथं 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 1 काढून टाकला, गेला, 1 आला, हा काढून टाकला. ओके, पुढच्या ह्याच्यामध्ये 1 2 3 हे सेम ठेवलं आणि इथले 2 काढून टाकले. पुढच्या ह्याच्यामध्ये काय केलंय बघा, हे सेम ठेवलेलं आहे, सेम ठेवलंय आणि इथले 1 2 1 काढला, 2 काढले, 1 2
3 4, 1 काढले, 2 काढले, 3 काढायला पाहिजे होते ना, 1 2 3 4 काढले, 4 काढलेले आहेत. ओके सॉरी, इथं 2 काढले, इथं 2 काढले, इथं इथले 3 काढले, इथले 4 काढले, इथले 5 काढणार आपण, 5 रिमूव्ह करणार आणि ते आता इकडचे नाही काढणार, इकडचे काढणार, ह्या इथले काढणार. 1 2 3 4 5, 5 काढणार म्हणजे हे सगळं निघून जाणार. फक्त आपल्या समोर हीच डायग्राम असणार आहे. फक्त हीच कुठं आहे तर ही नाही आहे, ही जी आहे ही कडेला आली, इकडची तर नाही आहे, हे मध्ये पाहिजे ना आपल्याला. सो हीच डायग्राम आहे. सो हा होता 23वा प्रश्न. 24वा प्रश्न. घटक वाढलेले आहेत, व्यवस्थित बघा. एका घटकावर आपण फोकस करूया. हा घटक दोनदा सेम राहिलेला आहे, हा घटक इथला दोनदा सेम राहिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे इथला घटक सेम राहणार, पण तो इथं दोनदा झाल्यानंतर तो नवीन येतो. नवीन कुठला येतोय तर तुम्ही बघू शकता, ह्या 2 वेळानंतर हा कुठला होता, इथला, इथला हा एलिमेंट या ठिकाणी आला होता. सिमिलरली हा इथे येणार, इथला हा इथं आला होता, हा हा हा. तसंच हा इथे खाली येणार, म्हणजे हा कॅन्सल, हा कॅन्सल, 2 शिल्लक राहील. 2 मध्ये रिस्क घ्यायची असेल तर घेऊ शकता. आता आपण पुढे दुसरा एक घटक पकडूया. आपण जर या 2 मध्ये ऑब्झर्व केलं तर हा ॲरो जो आहे, हा ॲरो महत्वाचा आहे, बाण महत्वाचा आहे. या बाणाची दिशा ही होती, ही होती. 45 अंशामध्ये हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरला, त्यानंतर परत 45 अंशामध्ये घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, त्यानंतर 45 अंशामध्ये घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरला. 45 अंशामध्ये हा असा होता, 45 अंश झाला, त्यानंतर परत 45, त्यानंतर परत उलटा झाला 45 अंशामध्ये. सो नेक्स्ट हा 45 अंशामध्ये परत त्या ठिकाणी जाणार का, रिपीट होणार. हा असा 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 रिपीट होऊ शकतो ना. म्हणजे हा तुमचा कुठला असू शकतो, 45 अंशामध्ये, बरोबर. 45 अंशामध्ये हा असा होणार, असा होणार 45 अंशामध्ये. एकावेळी 45 अंशाने फिरतो, त्यामुळे उत्तर तुमचं चौथं असणार आहे. पहिलं का असणार नाही, कारण हा 90 अंशामध्ये फिरलेला आहे, एकावेळी 45 अंशामध्ये फिरतो. पुढे घटक वाढले आहेत बघा, ऑब्झर्व करा. इथं हे 2 सेम आहेत, इथं हे 2 सेम आहेत. चौरस गोल, चौरस गोल, चौरस असणार. 2 पर्याय कॅन्सल झाले. वेळ असेल तर सॉल्व करा, अदरवाईज स्किप केलं तर चालेल. 2 मध्ये सेम काय आहे, अच्छा, यांची फक्त आपल्याला लोकेशन बघायचं आहे, जागा बघायची आहे. इथं होते 2 चौकोन, कॅन्सल झाले इथले. अच्छा, एकदा हे इथं सेम आहेत, ह्या इथं सेम आहेत, पुढच्या ह्याला हे असे सेम, इथं हे सेम आहेत, पुढच्या ह्याला हे असे सेम आहेत. नेक्स्ट टाइम हे 2 सेम असणार, पण नेमकं पोझिशनला कुठला असणार आहे हे देखील महत्वाचं आहे. हे वरचे आपण बघूया, वरचे कुठून येतात. वरचे तर नवीनच येत आहेत, जे अगोदर झाले नाहीत ते. प्लस हे इथं गेले. सो ट्रायंगल जे आहेत इथले हे इथं जाणार, हे जे प्लस आहेत ना हे इथे गेले. सो हे जे 2 ट्रायंगल आहेत ते इथं जाणार. लक्षात आलं. सो पर्याय तुमचा हा असणार आहे. कळलं. ठीक आहे, अल्टरनेट आपण बघू शकतो. अशा रीतीने सिरीजचे 25 प्रश्न झालं. एक तुम्हाला एक लॉजिक लक्षात आलं असेल, कसं बघायचं, 45 अंशामध्ये कसे फिरवायचे, कसं काय करायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल. पुढचा टाईप घेऊया, ॲनॉलॉजी. याला मराठीमध्ये समसंबंध असं म्हणतात. बघूया 26वा प्रश्न काय आहे. तर यामध्ये कसं दिलेलं असतं, या पहिल्या आकृतीचं या दुसऱ्या 2 नंबरच्या आकृतीशी काहीतरी संबंध आहे. तसाच संबंध खालीलपैकी एक, ही पहिली आकृती, 2 3 आणि 4 या 4 पर्यायांपैकी समान संबंध तुम्हाला कुठल्या आकृतीमध्ये दिसून येतो, अशा पद्धतीचा हा प्रश्न असतो. बघूया काय समान संबंध आहे. माझ्या मते सिरीज पेक्षा हे सोपे आहेत. बिंदास तुम्ही ॲनॉलॉजीचे सगळे प्रश्न एक्झाम मध्ये सॉल्व्ह करू शकता. बघूया काय संबंध दिसतो. हा निम्मा केला
आणि हा जो आहे शिल्लक राहिलेला इकडचा हा भाग हा मी 180 अंशामध्ये फिरवला. बघा, हा निम्मा केला आणि हा जो आहे हा 180 अंशामध्ये फिरवला. फिरवून दाखवतो तुम्हाला, फिरवून दाखवतो. 180 अंशामध्ये फिरवला नाही, सेम नाही येत आहे. अच्छा, सेम येत नाहीये. हा निम्मा करून इकडचा आपण फिरवू शकतो. हा जो आहे ना, हा 180 अंशामध्ये फिरवला. सेम आली, सेम. हाफ करायचा आणि 180 अंशामध्ये फिरवायचं. हाफ केला 180 मध्ये, हे तर दिसून येत नाहीये. हाफ केला एवढं 180 अंशामध्ये हा जो पार्ट आहे हा फिरवल्यानंतर असा तर दिसणार नाही, त्यामुळे हे तर गेले. हाफ केला 180 अंशामध्ये फिरवल्यानंतर असं दिसू शकतं का? 180 अंशामध्ये हा डायमंड फिरवल्यानंतर हा असा दिसणार, असा दिसला असतं, त्यामुळं हे तर येणार नाही, तिसरं येणार नाही. यामध्ये हाफ केला 180 अंशामध्ये हा असा फिरवू शकतो का? यस, फिरवू शकतो. फिरवल्यानंतर तुम्ही बघू शकता, दाखवतो मी. 180 अंशामध्ये फिरवल्यानंतर हा एक्झॅक्टली असा तुम्हाला दिसणार, हा असा दिसणार. ओके, सो उत्तर तुमचं हे असणार. क्लिअर आहे? पुढे जाऊया. हे कसं फिरवायचं हे टेक्निक आहे नेमकं. हे टेक्निक कळलं ना की अवघड असं काही नाही. ॲनालॉजी थोडंसं फास्ट होईल आपलं. बघूया. घटक ज्यादा आहेत. ओके, हळूहळू डिफिकल्टी लेवल वाढत चालली आहे. यस, एका घटकावर फोकस करूया. हा घटक कुठे जातोय? हा घटक इथे जातो. चेक करा. एका वेळी एकच घटक बघा ॲनालॉजी मध्ये. हा घटक इथं जातोय का? नाही. हा घटक इथं जातोय? यस. हा घटक इथं जातोय का? नाही जात. हा घटक इथं जातोय का? नाही जात. सो उत्तर तुमचं सेकंड आहे. लक्षात आलं काय केलं मी? हा एका वेळी एका घटकावर फोकस करा. ॲनालॉजी मध्ये आरामामध्ये मार्क्स पडतात. का सोपं आहे ते तुम्हाला पुढे समजेल. समान संबंध आपल्याला शोधायचा आहे. पुढे जाऊया. पाकळी मी तुम्हाला सांगितली होती. पाकळी ही अशी असते. ओके, सो या लोकेशनला पाकळी आहे. इथं ही डार्क केलेली पाकळी. आता ही किती अंशामध्ये फिरली? तर ही इथे आली. म्हणजे किती अंशामध्ये फिरली? 45 अंशामध्ये घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरली. आणि ही जी आहे दुसरी, ही इथे आली म्हणजे 90 अंशामध्ये ही अशी फिरली आणि ही 45 अंशामध्ये. ओके, सो सेम झालं पाहिजे. चेक करा. ही जी आहे ही घड्याळाच्या अशी खाली आली पाहिजे. आली का? नाही आली. इथली जी आहे ही 45 अंशामध्ये अशी झाली पाहिजे, झालेली आहे. आणि ही जी आहे ही 90 अंशामध्ये ही अशी फिरली पाहिजे, म्हणजे बरोबर इथे येणार. इथली जी आहे ही इथे येणार, म्हणजेच उत्तर तुमचं दुसरं असणार आहे. पुढचं चेक करण्याची आवश्यकता देखील नाही. ओके, काही गरज नाही. पाकळ्यामध्ये तुम्हाला आरामामध्ये आन्सर मिळून जाईल. पुढे जाऊया. काय केलं बघा. यामध्ये मला असं दिसून येते हे निम्म केलेलं आहे. निम्म केल्यानंतर ही जी डायग्राम आहे इकडची, ही 180 अंशामध्ये फिरवली. बघूया. 180 अंशामध्ये फिरवल्यानंतर ही सेम येते का? बघा, आली सेम. ठीक आहे. सो ही जर 180 अंशामध्ये फिरवली, 180 अंशामध्ये फिरवली, सेम येणार का? नाही येणार. ही हाफ केली, ही वेगळी आहे. हे तुम्हाला समजून घ्या, हे वेगळं आहे, कन्फ्यूज होऊ नका. ही हाफ करून 180 अंशामध्ये इकडची फिरवायची. सो हे तर येणार नाही. ही हाफ करून 180 अंशामध्ये इकडची फिरवायची आहे, हे येणार नाही. सो उत्तर तुमचं चौथा असणार आहे. लक्षात आलं? पुढे जाऊया आपण. घटक ज्यादा आहेत, काही हरकत नाही. एका वेळी एकाच घटकावर आपण फोकस करायचं आहे. कोणत्या घटकावर फोकस करूया? कुठलाही तुम्ही पकडा, काही हरकत नाही. कोणताही पकडा, इट डझंट मॅटर. इथला जातोय इथे वर गेलाय ना, इक्वल टू हा. ठीक आहे. सो हा घटक इथे गेला पाहिजे. यस आहे. हा घटक इथे गेला पाहिजे, आहे का? नाहीये. हा घटक इथे गेला पाहिजे, आहे. यस. हा घटक इथे गेला पाहिजे, आहे का? नाही.
कंटाळा आला असेल, जमत नसेल, माइंडला फटीक क्रिएट झालं असेल, थकवा जाणवत असेल तुमच्या मेंदूला, तर 50% चान्स तुम्ही घेऊ शकता. अदरवाईज अजून एखादा घटक यामध्ये चेक करूया. हा इथला घटक जातोय या ठिकाणी, सॉरी या ठिकाणी जातोय, चेक करूया. हा घटक इथं झालाय का? गेलेला आहे. त्यानंतर हा घटक इथे गेलाय का? यस, गेलेला आहे. आता कंटाळा आला तर अगेन 50% चान्स घेऊ शकता, अदरवाईज पुढे जाऊया. हा घटक इथं येतोय, म्हणजे या ठिकाणी येतो. बघूया, हा इथं आलाय का? यस, आलेला आहे. त्यानंतर 3 नंबरमध्ये हा जो आहे हा इथं आलेला आहे का? यस, आलेला आहे. त्यानंतर आता हे 2 राहिले. हा घटक खाली आला आणि इथला इथे गेला. ठीक आहे, इथला इथे गेला, हा इथे गेला. चेक करा, हा इथे गेलाय का? यस, हा इथे गेलेला आहे. यस, अगेन यामध्ये हा एक्स हा देखील हा इथे गेलेला आहे. आता राहिला शिल्लक कोणता? हा चौरस. हा खाली आलाय का बघा, खाली आलाय का बघा. अरे मी यामध्ये कुठे बघतो, हे कॅन्सल केलंय ना आपण. हा घटक इथं आला पाहिजे, हा घटक इथं आला पाहिजे, उलट बघायला लागेल मी. सो हे त्यांचं कॅन्सल होणार. सो उत्तर तुमचं हे येणार आहे. सो असं कन्फ्युजन होऊ शकतं तुमचं देखील. त्यामुळे जनरली बघा 2 जास्त घटक असले ना तर टेन्शन घ्यायचं नाही, 2 कॅन्सल करायचे आणि 1 मध्ये आन्सर मिळवून टाकायचं. लक्षात आलं? ठीक आहे. नेक्स्ट 31वा प्रश्न. अजून 19-20 प्रश्न आहेत, प्रयत्न करा. काय केलंय बघा यामध्ये, ही जी डायग्राम आहे ही 180 अंशामध्ये अशी फिरवलेली आहे. 180 अंशामध्ये फिरवल्यानंतर काय होतं, फिरवल्यानंतर हा जो आहे हा इकडचा हा सेम राहिला, हा बदललाय, बरोबर? इकडचा सेम झालाय, बदललाय. ठीक आहे. आणि हा जो बदललेला आहे आतला देखील हा सर्कल होता, हा चौरस झालेला आहे, गोल होता चौरस झाला. पुढे जाऊया. 180 अंशामध्ये फिरवायचं आहे, सिंपल 180 अंशामध्ये फिरवायचं. 180 अंशामध्ये ही जर डायग्राम आपण अशी फिरवली तर हे वर जाणार आणि हे बदलले कुठलं बघा, हे जे होते हे बदललेले आहे. हे 180 अंशामध्ये फिरवल्यानंतर ही उलटी होणार, उलटी झाली, हा बदलणार. इथला हा बदलला, यस बदललेला आहे. आतला बदलला, यस. हा ॲज इट इज राहिलाय. त्यामुळे हे तुमचं पहिलं उत्तर असणार. दुसरं तुम्ही चेक करू नका, काही गरज नाही आहे. पटकन उत्तर सापडलं ठीक आहे, नाही सापडलं इट्स ओके. इथं बघू शकता हा बदललेला आहे, इथं बघू शकता हा सेम राहिलाय, पण इथं हा सेम राहिलेला आहे, त्यामुळे हे कॅन्सल, हे कॅन्सल. इथं बघू शकता हे बदललेले आहेत, पण हे देखील बदललेलं आहे, त्यामुळे हे कॅन्सल होते. ओके, एवढा विचार करण्याची गरज नाही. उत्तर मिळालं की पुढे जायचं. पुढे समसंबंध. कुणाचा संबंध? चौरस होता, 2 लाईन्स होत्या, हा हेक्झॅगॉन झाला, षटकोन झाला. 4 होत्या, इथं 6 झाल्या. हे 2 होत्या बाहेरच्या, इथे 4 झाल्या. सिमिलरली इथं बघा, हा त्रिकोण आहे, 3 बाजू आहेत, अधिक 2 बाजू होणार, पेंटॅगॉन ज्याला आपण म्हणतो. हा पेंटॅगॉन तयार झालेला आहे. आणि इथं 1 2 3 होत्या, सो 3च्या आता इथं 3 असल्या तर 6 होणार, बाहेर 3 आणि आत 3, 1 2 3 4 5 6. पण इथं आतमध्ये 2 आहेत, त्यामुळं हे काय आपलं मॅच होणार नाही, बरोबर? जेवढ्या बाहेर तेवढ्याच आतमध्ये, ही देखील एक लॉजिक आहे. पुढे 1 आणि 2, आतमध्ये 1 आहे, इथं आतमध्ये 2 आहेत आणि बाहेर 1 आले, हे तर काय लॉजिक लागतच नाही. इथं 3 आहेत, इथं देखील 1 2 3 4 4 राहिले, त्यामुळे आणि हे चौरस येत नाही. इथं बघा, इथे बघू शकता तुम्ही, इथे बघू शकता, इथं 2 आहेत, इथं 2च आहेत, हे देखील कॅन्सल झालं. मग आपल्याला परत काय करायला पाहिजे? असं काही वेळा होऊ शकतं तुमच्या बाबतीत देखील. परत एकदा आपल्याला व्यवस्थित बघायला पाहिजे. इथं तुम्ही बघू शकता, इथं त्रिकोण होता, इथं पेंटॅगॉन झाला, 5 झाल्या. 1 2 3 जागा होत्या, 1 2 3 4 5 6 झाल्या. इथं एकच सगळ्यात जवळ जाणारा लॉजिक लागते, त्यामुळे मी फर्स्ट सोबत जाणार आहे.
ओके, फर्स्ट या ठिकाणी मी सिलेक्ट करणार. सगळे मी ट्राय करून झाले होते, त्यामुळे परत मला एकदा रिव्हिजिट करावं लागलं. असं नाही की फर्स्ट अटेम्प्टलाच तुमचा आन्सर येऊ शकतो. म्हणून ॲक्च्युली थोडंसं नॉन व्हर्बल जे आहे हे टाइम कन्झ्युमिंग आहे. हे प्रश्न बघा, हे प्रश्न तुम्हाला सगळे 20च्या 20 सॉल्व्ह करायचे नाहीत. मी फक्त लवकर कसं उत्तर काढायचं आहे हे तुम्हाला सांगत आहे. 50% चान्सेस कसे घ्यायचे हे तुम्हाला सांगत आहे. पूर्णपणे स्किप न करता 50% चान्सेस घेत तुम्ही केला तर माझ्या मते एक प्रश्न 15 सेकंदामध्ये, सो 20 प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 300 सेकंद लागतील, म्हणजे 5 मिनिट फक्त लागतील. ठीक आहे, काही हरकत नाही. इथे बघा पाकळ्यावरचे प्रश्न. पाकळ्यावरचे अगेन मी तुम्हाला पाकळ्या कशी असते सांगतो. ही अशी असते. ओके, काय झालंय यामध्ये, इथं ही पाकळी 1 2 3 4 1 2 3 4 5 5 वाढलेले आहेत. आणि ही जी पाकळी आहे ही अशी आपण, ही पाकळी, या पाकळी ही कुठे आली बघा, इथं आली. आपण कन्सिडर करूया. ओके, सो इथे आलेली आहे. म्हणजे ही किती अंशामधून फिरली, तर इथं जी होती, इथे जी होती ही इथे गेली. म्हणजे ही, सॉरी ही नाही, ही ना, ही जी आहे ही पाकळी 90 अंशामध्ये फिरली. बरोबर, 90 अंशामध्ये, 90 अंशामध्ये. ही देखील 90 अंशामध्ये तुम्हाला दिसत आहे. म्हणजे ही पूर्ण अशी 90 अंशामध्ये फिरते. हा देखील 90 अंशामध्ये इथंच जाणार. आणि एक नवीन इथं रिकामी पाकळी ऍड झाली. लक्षात आलं, रिकामी पाकळी ऍड झाली. इथं नवीन ऍड झाली, ही ऍड झालेली. ओके, 90 अंशामध्ये या दिशेने, म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, घड्याळाच्या काठीच्या विरुद्ध दिशेने अशी आहे. 90 अंशामध्ये फिरल्यानंतर ही अशी जी आहे, ही 90 अंशामध्ये फिरल्यानंतर, सॉरी 90 अंशामध्ये ही जी आहे ही अशी होणार ना, म्हणजे हे असं होणार 90 अंशामध्ये फिरल्यानंतर. असं आहे का इथे, नाहीये. ही 90 अंशामध्ये फिरल्यानंतर ही अशी होणार. ओके, नाहीये. पुढे जाऊया. 90 अंशामध्ये ही जर फिरली तर ही इथे येणार. 90 अंशामध्ये फिरल्यानंतर आहे. ही फिरल्यानंतर एक रिकामी, आणि ही 90 अंशामध्ये फिरली. आणि नवीन जे आहे ही तुम्हाला या बाजूने अशी इथे ऍड होते. सो नवीन जे आहे ही तुमची ऍड कुठली झाली बघा, ऍड कुठली झालेली आहे, ही 90 अंशामध्ये इथे गेली. इथं तुमची रिकामी पाकळी आली. इथं अगेन तुमची ही पाकळी आली, ही पाकळी आली. आणि ही कुठली ऍड झालेली आहे, त्या बाजूला ऍड झाली ना, या बाजूला ऍड झालेली आहे. तसं चालणार नाही, त्यामुळे हे येणार. पुढे बघू शकता तुम्ही. तिसरी डायग्राम ट्राय करा. ओके, सो ही 90 अंशामध्ये इथे गेली, ही 90 अंशामध्ये, ही 90 अंशामध्ये ही नवीन ऍड झाली. या बाजूला नवीन ऍड होत आहे, त्यामुळं तिसरं हे उत्तर असणार आहे. हे बघा, ही पाकळी ही 45 अंशामध्ये फिरली, त्यामुळे हे तर उत्तर असणार नाही. पुढे जाऊया आपण. 34वा प्रश्न. घटक ज्यादा आहेत, जमेल तुम्हाला, 100% जमेल. एकावेळी एका घटकावर फोकस करायचा आहे. एकावेळी एकाच घटकावर. ओके, एकावेळी एका घटकावर. तुम्हाला एक काम करा, तुम्ही काय करा, ह्याच्यावर तुम्ही ना होमवर्क करा. हा तुम्हाला होमवर्क, याचं उत्तर नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये द्या. याचं उत्तर काय तर, ओके, उत्तर सोपं आहे, काही अवघड नाही. 35वा प्रश्न. 35वा प्रश्न काय केलंय बघा, या पद्धतीचे प्रश्न एक्झाम मध्ये आले होते. बाहेर जे आहेत ते डबल झालेत, आणि हा चौकोन आणि त्रिकोण होता. बाहेरचा एक एक बाजू वाढली. हा तुमचा पेंटॅगॉन आणि हा चौकोन झाला. एक एक बाजू वाढली. एक्झाम मध्ये असले प्रश्न आले होते की नाही, एकदा कन्फर्म करून मला सांगा. सो इथं त्रिकोण चौकोन आहे, एक एक बाजू वाढणार. चौकोन बाहेर झाला, आणि चौकोन जो होता त्याचं पेंटॅगॉन झाला. दोन जे आहेत हे दोन आलेले आहेत, पण हे त्यांच्या दिशा ज्या आहेत हे एकमेकांकडे आहेत. हे एकमेकांकडे दिशा आहेत. बरोबर, हे एकमेकांच्या या दिशेला आहेत, इकडे आहेत, त्यामुळे हे येणार नाही. पुढे इथं ही बघा, ही सेकंड वाली डायग्राम ही झाली. याच्यामध्ये हा पेंटॅगॉन आहे, सो हेक्झॅगॉन, आणि हा ट्रायंगल होता, हा स्क्वेअर झाला, एक एकने वाढली. हा एक होता, हे दोन झाले. ठीक आहे. आता इथं जे होतं इथं आलेलं आहे. सो इथं जे होतं ते इथं आलं, सो ऑब्व्हियसली तुमचं दुसरं उत्तर असणार.
लक्षात आलं? याच्यापेक्षा वेगळं माझ्या मते काय लॉजिक नाही. ह्या तर दिशा अपोजिट आहे. ओके, पुढे जाऊया. इथे काय झालं हे सगळ्यात सोपं आहे, काही अवघड नाही. ही जी डायग्राम आहे ही किती अंशामध्ये फिरली बघा. ही डायग्राम किती अंशामध्ये फिरली? ही डायग्राम अशी फिरली, दिसली? अशी फिरली, 180 अंशामध्ये फिरली. आणि ही जी पाकळी आहे, ही पाकळी ही अशी उलट्या दिशेला आली. ओके, 180 अंशाने फिरून उलट्या दिशेला गेली. बघूया आपण तसंच होतं का? ही 180 अंशाने फिरवली आपण. सो ही 180 ने गेल्यानंतर हे असं असणार नाही आहे, कॅन्सल झालं. ही 180 ने फिरली, असे गेली. 180 ने फिरल्यानंतर ही जी बाजू आहे ही या बाजूला जाणार, याच बाजूला आहे. आपल्याला इकडे टाकायचं होतं, त्यामुळं हे येणार नाही उत्तर. पुढे जाऊया. ही 180 अंशाने फिरल्यानंतर ही जी बाजू आहे ही याच बाजूला येणार आणि आपल्याला या बाजूला टाकायचं नाही, पलीकडे टाकायचं आहे. उत्तर तुमचं हे असणार आहे. लक्षात आलं? पुढे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय केलंय बघा. सो पहिली गोष्ट म्हणजे हे 45 डिग्रीमध्ये तुम्हाला टर्न झालेलं दिसत आहे. 45 नाही, ह्या एलिमेंटवर फोकस करा. हा इथे गेलाय ना, सो हे किती अंशामधून फिरलं? इथे गेलं. ओके, ही इथं गेलं. किती अंशामध्ये? 135 अंशामध्ये फिरलं. बाकी सगळेच फिरलेले आहेत. हे सेम राहिलं. हे बदल झाला. ओके, हे जे आहे हे देखील बदललं, नवीन नाही आलं, दिशा बदलली. आणि ह्याची देखील म्हणजे ही सेम राहिली. याच्यावर फोकस करा, एकावर फोकस करूया, एका घटकावर. ही इथं गेली आणि सेम राहिली. ही इथं जाणार, सेम राहणार आहे का? नाहीये. इथं जाणार, सेम राहणार आहे. इथं जाणार, सेम राहणार आहे का? नाहीये. इथं जाणार, सेम राहणार. आतल्या बाजूला आहे ना, हे बाहेरच्या बाजूला. उत्तर तुमचं काय असणार? दुसरी आकृती. लक्षात आलं? एकावर मी फक्त फोकस केला, बाय चान्स आपल्याला पटकन उत्तर मिळालं. हा 45 डिग्री 135 डिग्रीमध्ये इथे आला. सेम आला पाहिजे होता, इथं नाही आहे. हा सेम आलेला आहे. हा बाहेरच्या बाजूला पाहिजे होता. हा असा पाहिजे होता. हा नाही आहे, त्यामुळे दुसरं उत्तर असतं. लक्षात आलं? ॲनालॉजीचे प्रश्न सोपे असतात असं मला तरी पर्सनली वाटतं, सिरीजपेक्षा. ओके, पुढे जाऊया. काय काय झालंय बघा. हा इथे गेलेला आहे, हा इथे गेला, हा इथे आला. ठीक आहे, चेक करूया. आणि हा नवीनच आलेला आहे. हा नवीन आलेला आहे. इथं बघा, नवीन आलेला आहे. हा सेम राहिला, कॅन्सल झाला. ठीक आहे, इथं नवीन पाहिजे होता, इथे नवीन पाहिजे होता. हा पलीकडे नसणार. हा ऑलरेडी यस, हा पलीकडे आहे. इथं इक्वल नवीन आहे. बाकीचे आपल्याला चेक करायचे आहे. सेम, हा इकडे, हा इकडे. हा इकडे जाता गेला, यस इथे आला. आणि हा जो इथं आहे तो आलेला आहे. सो तिसरं हे उत्तर असणार आहे आपलं. ओके, तिसरं उत्तर असणार. पुढे जाऊया. आता न जुळणारा समसंबंध. प्रश्न व्यवस्थित वाचा ॲनालॉजीचे, कारण याच्यामध्ये काही प्रश्न असे होते, मी स्वतः प्रश्नपत्रिका दिली आहे त्यामुळे मला माहित आहे, काही प्रश्न असे होते ज्यामध्ये हा संबंध नाही आहे असं तुम्हाला आकृती ओळखायची होती. संबंध नसणारी आकृती, व्यवस्थित डायग्राम चे जे इन्स्ट्रक्शन्स वरचे आहेत ते वाचा. नसणारे एक एलिमेंट पकडा. कोणता एलिमेंट पकडूया? कोणताही पकडा. हा मी पकडतो. हा किती अंशामध्ये फिरला? हा असा होता, हा उभा झाला म्हणजे 90 अंशामध्ये फिरला. नाही कळत असेल तर तुम्हाला मी फिरवून दाखवतो. हा 90 अंशामध्ये फिरल्यानंतर असा होतो का आपण चेक करूया. आला 90 अंशामध्ये फिरल्यानंतर आला. लक्षात आलं? सो हा एलिमेंट इथं गेला आणि 90 अंशामध्ये फिरला. हा एलिमेंट इथं जाऊन 90 अंशामध्ये फिरल्यानंतर हा असा यायला पाहिजे होता, कॅन्सल झाला. इथला एलिमेंट 90 अंशामध्ये फिरल्यानंतर 90 अंशामध्ये हा जो आहे हा असा व्हायला पाहिजे, पण इथं तसं नाही आहे, कॅन्सल झालं. नेक्स्ट, हा जो एलिमेंट आहे हा 90 अंशामध्ये फिरल्यानंतर असाच होणार, बरोबर. हा एलिमेंट 90 अंशामध्ये फिरल्यानंतर ही जी लाईन आहे ही अशी येणार आणि ही अशी येणार आहे. यस आहे. इथं चेक करूया. हा 90 अंशामध्ये फिरल्यानंतर इकडं तोंड आलं असतं, हे कॅन्सल झालं. उत्तर तुमचं तिसरं आहे. जास्त एलिमेंटवर वेळ घालवू नका, पटकन आन्सर काढा, पुढे चला. नेक्स्ट, अगेन पाकळ्यावरचे प्रश्न आहेत. प्रश्न सेम आले होते का एकदा मला कन्फर्म करून कमेंट सेक्शन मध्ये सांगा. ओके, सो इथं ही जी भरलेली पाकळी आहे ही किती अंशामध्ये फिरली? इथं गेली,
या दिशेला किती अंशामध्ये अशी होती ती अशी गेली, किती अंशामध्ये घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 135 अंशामध्ये. आणि ही जी आहे ही इथे आली म्हणजे इकडं अशी आलेली आहे, अशी होती ती अशी आली म्हणजे ही 135 अंशामध्ये घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. कुठली? रिकामी पाकळी. पुढे इथं बघूया, इथं रिकामी पाकळी 135 अंशामध्ये, इथे 90 आणि हे 35. इथं रिकामी पाकळी आहे का? आहे. ही जी आहे भरलेली पाकळी ही या दिशेने 135 अंशाने, इथं गेल्यानंतर 90 होणार आणि इथे गेल्यानंतर 45, 90 अधिक 25 135 इथं पाहिजे होती म्हणजे हे येणार नाही. पुढे जाऊया, एका पाकळीवर फोकस करूया वाटल्यास, दोन्ही ॲट अ टाइम करण्यापेक्षा या भरलेल्या पाकळीवर 135 अंशामध्ये इकडे फिरवूया. भरलेली पाकळी 90 अंशामध्ये गेली, 135 अंशामध्ये आहे. आणि इथं बघा भरलेली पाकळी 90 90 अशी झाली आणि हे 135 बरोबर आहे. इथे भरलेली पाकळी 90 अशी असणार, 135 अशी असणार, सगळीकडे आहे. म्हणजे आपल्याला दुसरी पाकळी चेक करायला पाहिजे. ही पाकळी बघा 135 अंशामध्ये घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, ही पाकळी 135 अंशामध्ये घड्याळाच्या काट्याच्या दिशेने इथं मला दिसून येते. सो उत्तर माझं दुसरं असणार आहे. तिसरा, चौथा, पाचवा बघण्याची आवश्यकता नाही. तरी पण चेक करायचं असेल तर आपण चेक करू शकतो. 45, 90, अरे इथे देखील येतं. अच्छा, हा न जुळणारा काढायचा होता, सॉरी. इथं देखील येतं, इथं देखील येतं, न जुळणारा काढायचा होता, माय मिस्टेक. सो आन्सर तुमचं काय असणार आहे? न जुळणारा हा असणार आहे. न जुळणारा हे उत्तर तुमचं असणार. याला तुम्ही क्लिक करायचं आहे. ओके, हे तुमचं उत्तर आहे. असंच माझं ऍक्च्युअली एक्झाम मध्ये देखील झालेलं. बघतोय अरे हे पण आन्सर येते, ते पण आन्सर येते. मग लक्षात आलं इन्स्ट्रक्शन रीड करूया. मग मी इन्स्ट्रक्शन रीड केल्या, मग कळलं हा असा प्रश्न होता. ओके, मजा येते एक्झाम देताना. ठीक आहे, 41वा प्रश्न. शेवटचे फक्त 10 प्रश्न राहिले. थोडा तुम्ही थोडा धीर धरा, संपेल लगेच, काही अवघड नाही. ओके, सो इथं काय होतं बघा, इथं होतं हा ॲरो असा होता, हा असा होता, हा असा झाला. किती अंशामध्ये फिरला? हे 45 अधिक हे 90, 135 अंशामध्ये फिरला. 135 अंशामध्ये घड्याळाच्या काटेच्या दिशेने हा ॲरो. ओके, हा ॲरो 135 अंशामध्ये 90 अधिक 35 इकडे पाहिजे होता, नाहीये. पहिलंच उत्तर तुमचं असणार, बरोबर. पहिलंच, किंवा तुम्ही असं देखील करू शकता, इथं 6 इथं 5 आहेत, इथं 6 इथं 5 आहेत, इथं 6 इथं 4 आहे. हा असं देखील झालं असतं. म्हणजे हे लॉजिक यामध्ये नाहीये. जर तुम्ही बाकीकडे बघितला तर इथे 6 इथे 5, इथे 6 इथे 5, इथे 6 इथे 5, काय हे 1 2 3 4 5 6, इथे 6 इथे 5 आणि इथे 6 इथे 4. त्यामुळं हे लॉजिक जरा मला बेटर वाटतं. यामध्ये आन्सर हे येणार आहे. बाकी घड्याळ ह्याचा जो आहे क्लॉकवाईज 135 डिग्री झाला, त्याला काय एवढं महत्व नाही, कारण तसं सगळीकडे फॉलो झालेलं दिसत नाहीये. ओके, पुढे 42वा प्रश्न. तुम्ही ट्राय करा एकदा, नक्की ट्राय करा, नक्की जमेल. एलिमेंट जरी जास्त असले घाबरू नका, 2 तरी ऑप्शन तुम्ही एलिमिनेट यामधले करा. जमलं का? सो आपल्याला काय करायचंय? न जुळणारी आकृती शोधायची आहे, न जुळणारी, समान संबंध नसणारी. तर यामध्ये तुम्ही जर एलिमेंट एक एक पकडला, सपोज या मी ॲरोला पकडलं, तर हा आडवा झालाय म्हणजे असा होता तो असा झाला, म्हणजे हा 45 अंशामध्ये फिरला घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. बघूया आपण, हा जो आहे हा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने किती, सॉरी 90 अंशामध्ये, 45 नाही 90 अंशामध्ये फिरला. 90 अंशामध्ये फिरल्यानंतर हा असाच होणार, बरोबर. पुढे जाऊया, हा जो आहे 90 अंशामध्ये फिरला विरुद्ध दिशेने असाच होणार. इथं 90 अंशाने फिरला असाच होणार. इथं 90 अंशामध्ये फिरला, 90 अंशामध्ये फिरल्यानंतर वर जायला पाहिजे होता. त्यामुळं इथं घड्याळाच्या काटेच्या विरुद्ध दिशेने 90 अंशामध्ये फिरल्यानंतर हा वर गेल्यावर असा व्हायला पाहिजे होता, बरोबर ना? राईट. सो यामध्ये चौथा
हे तुमचं उत्तर असणार आहे असं मला तरी वाटतं. एकदा कन्फर्म करूया आपण. सी जो आहे, सी हा 90 अंशामध्ये फिरल्यानंतर असा होणार, घड्याळाच्या काठीच्या विरुद्ध दिशेत. असा होता तो असं झाला, घड्याळाच्या काठीच्या विरुद्ध दिशेने फिरवलं. इथं बघू शकता, हा इथं देखील वेगळा आला ना. दोन जुळत नाही आहेत, ही पण जुळत नाही. आय थिंक यामध्ये काहीतरी मिस्टेक असेल, कारण यामध्ये हा जो एलिमेंट आहे ना, हा घड्याळाच्या काठीच्या विरुद्ध दिशेने फिरवलाय. हा जो एलिमेंट आहे सी, हा घड्याळाच्या काठीच्या विरुद्ध दिशेने फिरवल्यावर असा खाली आलं असतं, असं आलं असतं. हे नाही चाललं. ओके, सो माझ्या मते याला दोन उत्तर असणार आहेत. एक्झाममध्ये असं काय होणार नाही, काळजी करू नका. ओके, एक्झाममध्ये भरपूर चांगलं चेकिंग करून तुम्हाला प्रश्न आणलेले असतात. पण आपल्याला शोधायचे कुठले होते? न जुळणारा शोधायचा होता, बरोबर ना? न जुळणारा. ओके, ठीक आहे. नेक्स्ट, हा ॲनॉलॉजीचाच म्हणजे समसंबंधच आहे हा देखील. पण समसंबंधमध्ये काय केलंय बघा, पहिल्या आणि दुसऱ्या मध्ये काहीतरी एक संबंध आहे, तसाच तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये तुम्हाला आणायचा आहे. सो काय करूया, इथं प्रश्नचिन्ह टाकल्यामुळं मी इकडून इकडे जाणार. ओके, काय केलंय बघूया, एका वेळी एका एलिमेंटवर फोकस करूया. हा गेला इथे, सी कुठे गेला? इथे गेला. दोनच, एवढंच आपण बघूया. ओके, हा इथे येणार म्हणजे सी इथे येणार आणि हा इथे जाणार. कुठे आहे बघा? नाही, काय झालं यामध्ये? सॉरी, इथून ह्यामध्ये बघायचं आहे, मी उलट बघितलं. ही जी आहे, ही 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 कुठे गेली? इकडे गेली. ओके, आणि ही आहे, ही इथे गेली. असं आपण बघूया. ओके, इथे गेली आणि ही इथे गेली. लेट्स चेक. इकडे गेलं आणि सी इथे गेला. हा इथे गेला, आलेला आहे, सी इथं आलेला आहे. 1 2 3, ही कॅन्सल झाली. आता दुसरा एलिमेंट पकडूया. दुसरा एलिमेंट पकडा. दुसरा एलिमेंट कुठला पकडूया आपण? तर सी हा जो आहे, हा अपोजिट मध्ये गेला आणि हा इकडे गेला. ओके, हा एलिमेंट इथे येणार, हा एलिमेंट इथे येणार. डॉट 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 सगळीकडे आहे. फरक काय आहे बघा यामध्ये? फरक मला सगळीकडे थोडाफार आहे. याच्यावर फोकस करूया, ह्या ॲरोवर, रिकाम्या ॲरोवर. ओके, रिकाम्या ॲरोवर म्हणजे ट्रायंगलवर इथल्या ह्या ट्रायंगलवर फोकस करूया. ट्रायंगल म्हणजे ह्या एलिमेंटवर फोकस करूया, वरच्या. हा एलिमेंट कुठून आलाय? हा इथला आलेला आहे, इथला इथे गेला. सो इथला हा इकडे जाणार. दिशा बदललेली आहे का याची? नाही बदलली. सो उलटा हा जो आहे, उलटा ट्रायंगल इथं असणार आहे. उलटा ट्रायंगल इथं नाही आहे, या दोन ठिकाणी आहे. जास्त तुम्हाला जर माइंडला फटीक आला असेल तर आता तुम्ही 50% चान्सेस घेऊ शकता. आता पुढे जाऊया. या दोन मध्ये समान काय आहे? हे सगळं मधले तर एलिमेंट समान आहेत. हे समान आहे, हे समान आहे. हा फक्त ॲरो हा वेगळा आहे. खालचा इथला हा कुठून आला बघा? हा जो वर होता त्याच्याबरोबर अपोजिट असं आपण म्हणू शकतो. किंवा हा जो आहे, सॉरी, हा जो आहे हा फक्त अपोजिट आला, इकडे आला. सॉरी, हा जो आहे हा इथे आला असं दिसतंय मला. तर हा इथे येणार, ॲज इट इज. बदललंय का याचं? नाही, दिशा बदललेली नाही, ॲज इट इज येणार म्हणजे खालच्या बाजूला असणार. सो उत्तर तुमचं सी असणार आहे. लक्षात आलं? उत्तर तुमचं सी असणार आहे. इथला एलिमेंट हा इथं जात होता, इथला एलिमेंट हा इथे जात होता. सो उलट मी सांगितलं तुम्हाला, इथला एलिमेंट इथे गेला किंवा इथला इकडं, कसंही करा, काय फरक पडत नाही. हा इथे येतो, सी मध्ये आहे, सी उत्तर आहे. ओके, पुढे जाऊया. 44, क्वेश्चन नंबर 44. बघा कसं सॉल्व्ह करता येईल. एक एलिमेंट पकडूया आपण, इकडून आपल्याला इकडे यायचं. ओके,
काय पकडूया, 1 2, हा अजून एक सांगायचं राहील. यामध्ये ऑप्शनमध्ये तुम्ही बघू शकता 2 2 सेम आहेत, हे 2 सेम दिसतात ना, त्यामुळे हे आन्सर येण्याचे चान्सेस म्हणजे या दोनपैकी एक आन्सर असण्याची शक्यता जादा उरते. बघूया आपण काय होतं ते. या एलिमेंटवर फोकस करूया. हा कुठून आला बघा, हा आला, हा जो ॲरो आहे हा कुठून आला, असं काय नाही, त्याच्यापेक्षा जर मी याच्यावर फोकस केला तर हा एक घर असा पुढे गेलाय, बरोबर, हा ॲज इट इज गेलाय, काहीच फरक नाही पडला. हे एक घर असा पुढे गेला, सगळेच एक एक घर पुढे गेलेले आहेत ऍक्च्युली. हा एक घर पुढे गेलाय, बघूया आपण, हा बघूया. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की इकडून इकडे जाताना हे असं जाणार. ओके, हा जो आहे हा ॲज इट इज इथे जाणार, हा जो आहे हा ॲज इट इज इथे जाणार. कुठल्या ऑप्शन मध्ये आहे तुम्हाला ॲज इट इज दिसतोय, इथं दिसत नाही, इथं दिसतोय, इथं दिसतोय, हा एलिमेंट इथं दिसत आहे, इथं दिसत आहे, एक आपण कॅन्सल केलं. आता आपण दुसरा एक एलिमेंट पकडूया, सोपा कुठला तरी पकडूया. सोपा कोणता वाटतो, हा मागे आला, हा जो आहे हा इथे येतो, पण त्याच्यामध्ये दिशाचा प्रॉब्लेम आहे ना, त्यामुळे तो पकडायला नको. दुसरा पकडूया आपण, कोणता पकडूया, ॲरोवाला. हा इथे गेला, इथे गेला ॲरोवाला, आणि ह्याची दिशा बदलली. हा इकडे जाणार, गोल इकडे असणार, आणि याची दिशा बदलणार. गोल इथे असणार, इथे असणार, आणि याची अशा बाहेरच्या दिशेला असणार. ओके, कुठे येतं बघा, कुठे येतं बघा, तर ह्या 2 मध्ये येतं. हा तुमचा पर्याय कॅन्सल झाला. आता या 2 मध्ये ऑब्झर्व करा काय सिमिलॅरिटी आहे आणि काय फरक आहे. हे सेम आहे, हे सेम आहे, हा एलिमेंट सेम आहे, यामध्ये फक्त फरक आहे. यामध्ये फक्त फरक आहे इथल्या एलिमेंटमध्ये. ओके, सो 50% चान्सेस तुम्ही घेऊ शकता. कुठल्याही सी किंवा डी ला तुम्ही क्लिक करा, पुढे जा, नो प्रॉब्लेम. चेक करायचं असलं तर आपण चेक करूया काय केलं आहे. हा एलिमेंट कुठून येतो, तर हा सर्कल हा इथे येतो, पण आपल्याला दिशाच कळत नाही आहे. दिशा कळत नाही, मग काय करणार, सगळं तर बाकी सेम आहे, दिशाच कळत नाही, मग काय करणार. यामध्ये ऑब्विसली तुम्हाला चान्सेस घ्यायचे आहेत, काही फरक नाही पडत, रिस्क तुम्हाला तेवढी घ्यायची आहे. बघायला गेलं तर दिशा ही प्रत्येकाची बदलत नाही, दिशा एकाची बदलते आणि एकाची नाही, असं झाले ना. सो यामध्ये हे सेम राहिलं, याची दिशा बदलली, सेम राहिली. सो उत्तर तुमचं असणार आहे दिशा बदलणार, असं मला वाटतं तरी. सो उत्तर तुमचं बाहेरच्या बाजूला जे आहे ते आतल्या बाजूला येणार. ओके, तरी पण ठीक आहे बाबा, डी जरी आलं तर काय एवढं फरक पडत नाही, तेवढी रिस्क घ्यायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 45. काय करता येईल, जास्त विचार करू नका. जास्त विचार करावा लागला तर माइंडला फटीक येण्याची शक्यता असते आणि त्याचा परिणाम उरलेल्या प्रश्नपत्रिकेवर होऊ शकतो. त्यामुळे 50% वाली स्ट्रॅटेजी तर एकदम हिट आहे, बऱ्याच जणांनी अप्लाय केलेली आहे. एक एलिमेंट पकडूया, आपल्याला कुठे जायचं, इकडून इकडे जायचं आहे. हा इकडे आला, ओके सॉरी, हा इथे आला, हा इकडे गेला, आणि हा इथे गेला. ठीक आहे, हा इकडे आला, एक्स इथे गेला, आणि एक्स हा जो ट्रायंगल आहे तो वर गेला. बघूया, ट्रायंगल इथं जाणार, सी इथे येणार, एक्स इथे येणार. बघा ट्रायंगल सी एक्स आहे का, नाही आहे. ट्रायंगल सी एक्स आहे, ट्रायंगल सी एक्स आहे का, नाही आहे. ट्रायंगल सी एक्स आहे. अगेन कंटाळा आला असेल तर बी आणि डी यातलं कुठलं तरी एक सिलेक्ट करा, पुढे जा. आता आपण दुसरा एक एलिमेंट पकडूया, याच्यामध्ये सिमिलॅरिटी काय आहे आणि फरक काय आहे हा बघूया. काय आहे बघा सिमिलॅरिटी, इथं टी दिसतंय, इथं यस दिसतंय, वेगळं काहीतरी आहे. टी आणि यस, बाकी सगळं सेमच वाटत आहे. सो टी आणि यस म्हणजे आपल्याला ह्या एलिमेंटवर फोकस करायचा.
हा कुठून आलाय, हा इथून आलेला आहे. सो इथं येणार तुमचा टी. टी कुठं आहे, टी इथं आहे. उत्तर तुमचं बी असणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 46. आता यामध्ये काय केले, सोपं आहे, सेम सेम फिगर दिसत आहे. आता आपल्याला इकडून इकडे जायचं आहे. आता काय प्रॉब्लेम नाही, लेफ्ट टू राईट जायचं आहे. हा जो चौकोन होता, हा चौकोन हा कुठे गेला, 1 2 आणि हा मध्ये गेला, 2.5 म्हणूया आपण. ओके, आता इथं बघा, इथं हा गेला आणि 1 2 म्हणजे इथं येणार आहे, या ठिकाणी येणार असं वाटतं. डायग्राम हा हा हाफ 1 2, जसा हा 1 हा 2 नाही, हा डायग्रामच बदललेली आहे थोडी, सॉरी. ही काय केली बघा, हा जो आहे ना, हा किती अंशामध्ये फिरला, हा असा होता, हा 45 मध्ये गेला आणि हा 90 मध्ये गेला. म्हणजे 135 अंशामध्ये ही डायग्राम फिरवली, 135 अंशामध्ये, 135 अंशामध्ये ही डायग्राम फिरवलेली आहे, 135 अंशामध्ये ही डायग्राम फिरवलेली आहे. ओके, सेम ही 135 अंशामध्ये इथं गेला असता, हा जो आहे हा एक्झॅक्टली असा झाला असता, तर हा 90 इथं आला असता आणि 135 म्हणजे इथं येणार, या ठिकाणी येणार, आणि एकच डायग्राम तशी आहे. ओके, ऑप्शन एलिमिनेशन प्रमाणे हा ऑप्शन एलिमिनेट होतो, हा लगेच एलिमिनेट होतो. 2 पर्याय राहतात, 2 मधला तुम्हाला एक कुठला तरी सिलेक्ट करायचा आहे. पुढे जाऊया. 47. काय झालंय बघा, इकडून इकडं आपल्याला जायचं आहे. काय करायचं, कसं करायचं, दिशा फक्त ह्यांच्या हे किती झालं, हा इकडं आलं, हे इकडे गेलं, हा इकडे गेला, बाकी काही नाही. सो आपण म्हणू शकतो की ही याची एक मिरर इमेज आहे, मिरर इकडे ठेवली, म्हणू शकतो ना मिरर इमेज आहे. तशीच याची मिरर इमेज ही अशी असणार. जास्त डोकं लावायचं नाही, उत्तर सी आहे. ओके, उत्तर सी आहे. नेक्स्ट 48. एलिमेंट ज्यादा आहेत, काही हरकत नाही. आपण याचा आणि याचा जो संबंध आहे तसाच 3चा 4शी पाहिजे. ओके, 4च्या ठिकाणी कुठली फिगर येईल, कुठली आकृती येईल, असा हा प्रश्न आहे. एका एलिमेंटवर फोकस करूया. हा इथे गेला, इथला इकडे गेला, ठीक आहे, 2 वर करूया, इकडे इकडे. ओके, यस इथे येणार आणि हा ॲरो इथं जाणार. यस ॲरो कुठे आहे, यस ॲरो सगळीकडे आहे, इथं नाही आहे, एक पर्याय शिल्लक राहिला. हा एलिमेंट पकडूया, हा एलिमेंट कुठून आला, वरचा आहे. सो हा वरचा इथं खाली येणार, प्लस येणार, हा कॅन्सल झाला. आता यामध्ये सिमिलरिटी काय आहे, यस हे सगळं सेम आहे. इथं फक्त बघूया आपण, इथला एलिमेंट हा यामध्ये नव्हता, नवीनच आला, नवीन न्यू एलिमेंट आला, न्यू आला. सो हा देखील न्यू असणार. ट्रायंगल इथं ऑलरेडी आहे, सी इथं नाही आहे या डायग्राम मध्ये. सो उत्तर तुमचं थर्ड येणार आहे. ओके, समजते. नेक्स्ट 49. आय थिंक टाइम किती झाला आपला, साधारण 1 तास 33 मिनिटं झाला, म्हणजे 93 मिनिट्स झाले. 50 क्वेश्चन आपण करतोय. मला वाटलं होतं 100 मिनिटं होतील, एका प्रश्नाला 2 मिनिट. हरकत नाही, पटकन झालेलं आहे. 2 होते 3 झाले, 2 होते 3 असणार आहेत, 3 असणार आहेत. चेंजेस काय झाले, हा 90 अंशामध्ये फिरला आणि एक वाढला फक्त. हे देखील 90 अंशामध्ये फिरतील. 90 अंशामध्ये हे घड्याळाच्या काटेच्या दिशेने फिरलेले आहेत, इकडे गेलेत ना, इकडे गेलेत, घड्याळाच्या काटेच्या दिशेने 90 अंशाने फिरलेले आहेत. हे देखील 90 अंशाने फिरतील, म्हणजे खाली असणार. ही जी दिशा आहे ही काय बदलणार नाही. सो हे वर आणि हे 3, हे मला उत्तर सरळ सरळ दिसून येत आहे. बघा, तुम्हाला दिसतं का सरळ सरळ, ह्याचा काही संबंध नाही, ह्याचा काही संबंध नाही. 2 मध्ये तुम्हाला एक सिलेक्ट करायचं होतं, 2 हे करेक्ट आहे. आणि लास्ट प्रश्न, शेवटचा प्रश्न बघा, एलिमेंट ज्यादा आहेत, काही हरकत नाही, एकावरच आपण फोकस करूया. सो हा कुठला होता, इथे होता, हा इकडे गेला आणि हा इथे गेला. 2 वर फोकस करूया. ओके, 2 वर फोकस करूया. सो यस हा इथे येणार आणि हा इथे जाणार. बघा, कुठल्या ऑप्शन मध्ये यस इथे आहे, यस, हे कॅन्सल झालं, हे कॅन्सल झालं, आणि इथला हा इकडे गेला, हा इकडे गेला, सेकंड मध्ये आहे. सो अशा रीतीने आपले 50 प्रश्न पूर्ण झालेले आहेत. डिफिकल्टी लेवल थोडीशी मी एक्झाम ओरिएंटेड प्रश्न काढलेले आहेत, आणि त्यामुळे माझ्या मते हे जर तुम्ही 50 प्रश्न व्यवस्थित केला तर तुम्हाला नॉन व्हर्बलला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. सॉल्व करताना महत्त्वाच्या काही टिप्स लक्षात ठेवा. तुम्हाला
रिस्क मोड ऑन करायचा आहे. पहिली टीप, फर्स्ट टीप. दुसरी टीप, पूर्णपणे स्किप न करता तुम्हाला 50-50 स्ट्रॅटेजी यूज करायची आहे. यामध्ये माझ्या मते थोडंसं डिफिकल्टी लेवल काही प्रश्नांची जादा होती. आता मी 50 घेतले ते याच्यापेक्षा सोपे तुम्हाला येणार आहे. 50% पहिल्या 10 ते 15 सेकंदातच एलिमिनेट होतात. फुल चान्स घेऊ शकता 20 मधले 10 तरी तुमचे करेक्ट येतील. 50-50 स्ट्रॅटेजी. जास्त डिफिकल्ट वाटलं किंवा माइंडमध्ये फटीक आला, माइंड फटीक ज्याला आपण म्हणतो, मानसिक थकवा आला, स्किप करा. लक्षात आलं? सारखं हे रॅन्डमली परत 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 तुम्हाला सारखे हे रिपीटमध्ये येणार आहे. त्यामुळे सरळ तुम्ही हे सगळे स्किप करू शकता 20च्या 20. आणि जर शिल्लक राहिला वेळ तर येऊन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता ऑब्व्हियसली ज्या मुलांना बाकीचं काहीच जमत नाही त्यांनी बिंदास हे अटेम्प्ट करा. 100% तुम्हाला जमतील. आणि 100% नाहीच करायचे आहेत. सॉरी 100% आपल्याला करायचे नाही आहेत. आपल्याला 20 पैकी 20 बरोबर आणायचे नाहीत. 20 पैकी 10 बरोबर आणायचे. 10 आपलं टार्गेट आहे. त्यामुळे फुल रिस्क मोड ऑन करा. 50-50 50-50 स्ट्रॅटेजी यूज करा. 50% प्रोबॅबिलिटीची. मानसिक थकवा आला तर सरळ स्किप करा. काय याचे प्रश्न, बाकीचे प्रश्न चांगले आहेत, मजा येते सॉल्व्ह करायला. बिंदास तुम्ही सॉल्व्ह करा. मी स्वतः पेपर दिलेला आहे आणि अनुभवावरून सांगतो चांगले प्रश्न आहेत. माझ्या मते माझे 20 पैकी मिनिमम 12 तर करेक्ट येतील. 12-13 तर करेक्ट येणारच आहेत माझे, या नॉन व्हर्बलचे म्हणतो मी. आणि हे जे 20 प्रश्न आहेत हे जे बुद्धिमत्ता चाचणी त्याचं हे पार्ट नाही आहेत. हे ते 80 अधिक हे 20 आहे. ओके. सो आजचा व्हिडिओ जो होता तो बऱ्याच जणांनी डिमांड केला होता, सर नॉन व्हर्बलवर एक आणा म्हणून. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. येत्या काही दिवसामध्ये ज्यांची परीक्षा आहे त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा. ज्यांची ऑलरेडी झालेली आहे, परत फ्युचरमध्ये ज्यांनी देण्याचं प्लॅनिंग केले त्यांनी देखील बघा. आणि व्हिडिओ आवडला असला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.